ठिकाणी जाणीव करून घ्यायची आहे. दर्जेदार आयोजन आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे आपल्याला सगळ्या नियमांचं पालन देखील करायचं आहे आणि लाखोंची बक्षिसं. एक या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 12 लाखाचा पहिला पुरस्कार ग्रामीण मधला हा रेकॉर्ड आहे आणि त्याचबरोबर टोटल पारितोषिक काय तर 21 लाखाची हे देखील इकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चर्चा आहे आणि त्याचबरोबरीने जर का 10 लाखाचा टप्पा 70 स्पोर्टच्या सबस्क्रायबरने गाठला तर प्रेक्षकांना सुद्धा 10 लाखाची पारितोषिक शहजाद सर दिली जाणार आहेत. बिल्कुल चंदू जी, पहली बार 12 लाख की इनामी राशि, एक ऐतिहासिक टूर्नामेंट 70 स्पोर्ट्स प्रेजेंट धमाका, ग्रामीण धमाका. एक अलग सोच, एक अलग सपना, एक अलग कॉन्सेप्ट के साथ आपके साथ जुड़ा है 70 स्पोर्ट्स. नाम नहीं, ब्रांड है 70 स्पोर्ट्स. मैच की शुरुआत होने जा रही है. मैं आमंत्रित करूंगा फिर से एक बार चंदू सर को. ओवर टू चंदू सर. मॅचची सुरुवात होते. पालघर जिल्ह्यातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात आहे. एका बाजूला जाई आहे आणि एका बाजूला धाकटी डहाणू आहे. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी ज्याला पालघर एक्सप्रेस म्हटलं जातं असाच गोलंदाज ज्याच्या वेगाची चर्चा अगदी मुंबई पासून दुबई पर्यंत होते, प्रज्योत आंबिरे गोलंदाजीसाठी. परंतु फलंदाजीसाठी सुद्धा पालघरचाच बॅटर आहे. अखिल भारतीय आयकॉन म्हणून आपण ज्यांना पाहतो करण मोरे क्लासिकल अंदाजातील बॅटिंगसाठी ओळखले जातात. याच दोघांमधील लढाई होते सुरू. पहिला बॉल अगदी चांगला खोलवर टप्प्याचा होता, कव्हरच्या दिशेने ढकलला. हीच खासियत आहे करण मोरे यांच्या बॅटिंगची. मेरिटवर क्रिकेट खेळतात. चांगली सुरुवात. बिल्कुल फुल एंड डिलीवरी थी. बल्ले का फेस ओपन किया, कलाइयों को पूरी तरीके से मोड़ा, महज गेंद को दिशा दी कवर के जानिब. वहां पर खिलाड़ी तैनात थे. अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन इस एक रन के साथ टीम का श्री गणेशा जरूर होता हुआ. आणि ही चांगली बाब आहे. पहिला बॉल डॉट जाण्यापेक्षा जर धाव आली तर ते कधीही चांगलं आहे. 7 ओव्हरची मॅच आहे, परंतु सुरुवात इकडे धावेने होताना पाहायला मिळते. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश वरुणजी एस पाटील साहेब यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला 70 स्पोर्टच्या माध्यमातून, चेरोबा स्पोर्टच्या माध्यमातून, हेमंतजी बनियाल साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय आणि तिसरं पर्व याच क्रीडा नगरीमध्ये रंगतंय. बॅकफुटला गेले, फटका पॉइंटला खेळायचा होता परंतु फटका इकडे फसलाय. पहिल्या विकेटचा पतन. खेळाडू बाद. बिल्कुल तेज तर्रार गेंद थी, गेंद को रीड नहीं कर पाए, बैकफुट पर हटे, पावर जनरेट कर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे पॉइंट रीजन के खिलाड़ी के सर के ऊपर से, लेकिन इस बार मिस टाइमिंग शॉट सिलेक्शन रहा. गेंद हवा में थी, खूबसूरत सा पॉइंट रीजन में कैच पकड़ा गया. विकेट का हुआ है पतंग. पहली सफलता गेंदबाज के पक्ष में जाती हुई और पहली सफलता फील्डिंग यूनिट टीम को जरूर मिलती हुई. मयूर प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए थे, गेंद को रीड नहीं कर पाए थे, और लेकिन पॉइंट के खिलाड़ी की मैं तारीफ करूंगा. बेहतरीन कैच लपका. वहां पर संतोष मौजूद थे, पूरी तैयारी के साथ तैनात थे. खूबसूरत सा कैच और पहली सफलता गेंदबाज के पक्ष में जाती हुई. पहिली विकेट तर इकडे आलेली आहे. इकडे थोडासा दबाव निर्माण होईल आणि प्रज्योत त्यासाठीच ओळखले जातात. विकेट घेण्यासाठी पटाईत आहेत गोलंदाज आणि मयूर यांना माघारी पाठवलं. मयूर मर्दे माघारी परतले आणि आता विनीत आंबेरे यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर दुसरा दिवस आहे खरा, परंतु उत्कंठा, चर्चा, काल देखील जर पाहिलं तर लाखोंची उड्डाणं, मात्र प्रेक्षकांची 8 लाखापेक्षा पर्यंत म्हणजे मोठी गोष्ट आहे पहिल्या दिवशी एखादी स्पर्धा पाहिलं आणि हे काल देखील इकडे पाहायला मिळालंय आपल्याला. महायुती ग्रामीण यावेळेला वेगवान चेंडू थोडासा पुढेच केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ढकलला तिकडे. बिल्कुल फुल एंड डिलीवरी करने की प्रज्योत की जो कोशिश है उसमें कामयाबी मिल रही है. बल्लेबाज को थोड़ा सा परेशान करती हुई गेंद नजर आई, लेकिन बल्ले का जब फेस ओपन किया तो कवर की जानिब खेला गया ये स्ट्रोक और 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 2 रन 1 विकेट के नुकसान के बाद. प्रज्योत टप्प्याचा बॉल होता. यावेळेला फटका चांगला, दिशा चांगली आणि रिझल्टही चांगला. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. बिल्कुल थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी. बल्लेबाज पूरी तरीके से रेडी पोजीशन में थे. पुल किया, गेंद को भेज दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. कोई खिलाड़ी मौजूद नहीं क्योंकि पावर प्ले का ओवर जारी है. 1 बाउंस, गेंद सीमा रेखा पार. ये आता हुआ दर्जेदार खूबसूरत 4.
चौकार आलाय, आत्मविश्वास वाढणार आहे, कारण प्रत्येक षटक हे विचारपूर्वक खेळायचं असतं आणि त्या पद्धतीने मॅचला देखील पुढे न्यायचं असतं. प्रज्योत यावेळेला देखील चांगला बॉल खेळला जरूर, परंतु कव्हरचं क्षेत्र निवडलंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. करणने मात्र कॉल दिला, जास्त इकडे घाई नको. एक विकेट तर अगोदरच आलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते एक चौकार आणि त्यानंतर एक. बिल्कुल फुल एंड गेन करने की फिर से एक बार प्रज्योत की कोशिश थी, हल्के हाथों से ड्राइव किया था एक्स्ट्रा कवर की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद थे. जब तक के गेंद को फील्ड किया जाता, एक रन चुराने में सक्षम और कामयाब रहे बल्लेबाज. विनीत स्ट्राइक वर येत आहेत. प्रज्योतच्या वेगाचा सामना करायचा आहे. ओहो, इकडे वेगवान चेंडू मात्र सादर करताना पाहायला मिळाले. प्रज्योत अंबिरे वेगावर स्वार याही ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळाले. त्यांनी विकेटही घेतली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. कशा प्रकारे पाहताय शहजाद सर या 7 धावांना आणि पहिल्या षटकाला? बिल्कुल पहले ओवर MS जाई टीम आपल्याला पाहायला मिळते. मोतीलाल शहा आणि सदानंद गुप्ता यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाळमामा म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ केतनजी तरे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे दोन्ही टीम जर पाहिलं तर प्रत्येक संघ मालक आहे त्यांचाही उल्लेख आम्ही करू, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेत प्रवेश घेणं, आपापले आयकॉन आणणं, ग्रामीण संघ देखील तेवढेच दर्जेदार उपलब्ध केलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक इकडे करावं लागेल. आणि आयोजकांनी म्हणजे वरुणजी पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलाय, काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्यपूर्वक आणण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळालाय. आणि ज्या वेळेला असं वातावरण असतं खेळायला देखील एक वेगळाच आनंद मिळतो. गोलंदाजीसाठी संतोष दवणे आलेले आहेत. आपल्या गावासाठी क्रिकेट खेळणार आहेत आज. जाई एक जरी सीमा भागातील गुजरातच्या सीमारेषेवर असणारे हे गाव असेल, महाराष्ट्र गुजरातच्या सीमारेषेवरचं, परंतु दर्जेदार खेळ त्यांनी केलाय. आणि धाकटी डहाणू हे देखील एक मोठंच नाव आहे. योगायोगाने पालघर जिल्ह्यातील दोन्ही टीमची मॅच एकमेकांच्या विरोधात पहिल्याच मॅचला लागली आहे, परंतु लीग फॉर्मॅट आहे आणि इकडे काही होऊ शकतं. आज देखील दर्जेदार क्रिकेटच पाहायला मिळणार आहे. दुसरी ओव्हर जर पाहिलं तर सुरुवात झाली आणि सुरुवात तेवढी चांगली नाहीये. अवंतरच्या स्वरूपात व्हाईट बॉल. लाइन और लेंथ से थोड़ा सा भटकते हुए संतोष नजर आए. गति में तेज तर्रार गेंद करने की चाहत थी, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर ये गेंद रही और इस गेंद को वाइड घोषित किया है, यानी अतिरिक्त रनों में ये 1 रन शुमार होता हुआ. संतोषचा हा चेंडू खेळलाय मात्र मिड विकेटच्या दिशेने. करण यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतो. एक धाव तिकडे मिळणार आहे. 7 ओव्हरची मॅच शहजाद सर. नॉर्मली जे आपण गावचे जे संघ असतात त्यांना क्वचितच पाहायला मिळाली असेल किंवा कदाचित पहिला प्रयत्न सुद्धा असेल. नॉर्मली 6, 5, 4 अशा प्रकारच्या फॉर्मेट होतात. बिल्कुल 7 ओवरों का मुकाबला है, थोड़ा कैलकुलेशन भी बहुत जरूरी होगा चंदू सर. जिस तरीके से इस वक्त बल्लेबाजी जारी है, बिल्कुल ऐसा लग रहा है कि सर के ऊपर बर्फ रखकर बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज. सूझबूझ भरी बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी. जिस तरीके के स्टार्ट की जरूरत थी उस तरीके की बल्लेबाजी जरूर देखने मिलती हुई. हो, तुम्हाला इकडे नियोजन तर करावे लागणार आहे. प्लॅनिंगनेच क्रिकेट खेळायचं दोन्ही संघांना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. काही बॉल जर पाहिलं तर तिकडे ढकलण्याचा प्रयत्न केवळ झाला आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. वाइड शॉकर गेंद करने की कोशिश थी. इस वक्त गेंदबाज की नजर आई. पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे. कारपेट के माध्यम से गेंद को कन्वर्ट किया था. सिंगल रन के लिए निकले थे और 1 रन आसानी के साथ यहां पर जरूर पूरा किया है. ओव्हर नंबर 2 आहे. बऱ्याच जणांना थोडासा वेळ लागला हा फॉर्मॅट समजायला. 7 ओव्हर, त्यातल्या त्यात 1 ओव्हर टेप बॉल आणि त्यामुळे थोडंसं नियोजन महत्वाचं आहे. या वेळेला देखील बॉल जर पाहिलं तर थोडासा उंचावरून टाकला, गती कमी केली होती, ढकलला, एक धाव तिकडे घेतली आहे. कॉल दुसऱ्या धावेचा परंतु तिकडे थांबवलेला आहे. थोडंसं नियंत्रण गोलंदाजीमध्ये जसं पहिल्या ओव्हरमध्ये होतं तसं याही ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे. बिल्कुल बहुत अच्छी गेंद थी. अपनी विकेटों को बचाकर स्ट्रोक को कन्वर्ट करते हुए नजर आए बल्लेबाज. 1 रन कंप्लीट किया. दूसरे रन के लिए कॉल था, लेकिन तारीफ करनी होगी डीप लॉन्ग ऑफ के खिलाड़ी की. बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन. नेक्स्ट बॉल बड़ा हिट लगाना चाह रहे थे, खेला है गेंद को शॉर्ट मिड ऑन रीजन में. 1 रन यहां पर कंप्लीट किया. 1 रन से ज्यादा कुछ नहीं. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते. म्हणजे ज्या पद्धतीचं तुम्ही पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण रचलंय ना, त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. 2 खेळाडू कुठे बाहेर आहेत, त्यांच्याकडे कसा बॉल जाईल याची काळजी घेत गोलंदाजी या ठिकाणी केली गेलेली आहे. 1 विकेट गेल्याचा थोडासा दबाव आहे, परंतु हे दोन्ही बॅटर जाणतात या दबावाला कसं हटवायचं आणि त्या पद्धतीची कामगिरी देखील ते करू शकतात. करण मोरे
यावेळेला एक दर्जेदार फटका त्या ठिकाणी खेळलाय, निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. प्रयत्न अडवण्याचा झाला परंतु हा सहज सुंदर फटका सीमारेषेच्या पार गेलाय. वाह, देखना फटका होता, चौकार. बिल्कुल थोड़ी सी मिस फील्डिंग, कहते हैं ना चुकीला माफी नहीं, उसी तरीके का दृश्य इस वक्त चंदू सर देखने मिलता हुआ. थोड़ी सी मिस फील्डिंग की, दोनों ही पैरों के बीच में से गेंद जाती हुई नजर आई बाउंड्री लाइन के पार. ये खूबसूरत चार, ब्यूटीफुल स्ट्रोक. ताकत, नजाकत, क्वालिटी, ये तीनों ही चीजें इस गेंद में नजर आई. लेकिन वहां पर जो खिलाड़ी तैनात थे ना, उनका साथ अगर मिलता तो बात बनती. चलिए, इस चौके की मदद से रनों की रन संख्या में थोड़ा सा उछाल आपको देखने मिलेगा. स्कोर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर. या वेळेला फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एक मोठा फटका आणि त्यानंतर जर पाहिलं तर खेळायचं होतं आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. बिल्कुल करण मोरे गलती कर बैठे. शॉर्ट पिच गेंद समझकर घुटना टेक कर तमाशा दिखाने की कोशिश थी, लेकिन गेंद यहां पर फंसती हुई नजर आई और गेंद हवा में थी. बिल्कुल फाइन लेग का खिलाड़ी वहां पर तैनात थे. गेंद हाथों में समाती हुई लगता हुआ ये दूसरा झटका बैटिंग यूनिट टीम को. बिल्कुल दूसरा झटका लगा है. इस झटके से उभरने में थोड़ा सा वक्त लगेगा क्योंकि करण मोरे जैसे एक स्टार खिलाड़ी आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए संतोष को मिलती हुई ये पहली सफलता. 2 ओवर की समाप्ति की घोषणा होती हुई, रनों की रन संख्या दर्शाती हुई 16 रन, 2 विकेटों के नुकसान के बाद. बिल्कुल पहले ओवर की अगर चर्चा करें तो पहली ओवर में महज 7 रन खर्च किए थे गेंदबाज ने, लेकिन दूसरे ओवर में रनों की रन संख्या 9 रन इस ओवर में आए हैं और लगभग 2 विकेटों का नुकसान हुआ है. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. ज्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये आहे, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ आणि गाव हराळवाडी प्रथमेश राठोड, ज्यांनी यावर्षी जबरदस्त कामगिरी करत असताना JPL सुद्धा जिंकली आणि परवाच जर पाहिलं तर रॉयल फेस्टिवल बोरली पंचायतांमध्ये बेस्ट बॉलरचा देखील मानकरी राहिला होता. आणि चर्चा ग्रामीण भागातील या खेळाडूची सध्या होते, परंतु त्याला एक मोठा प्लॅटफॉर्म देखील मात्र या ठिकाणी केतनजी तरे यांनी दिलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी तेही या ठिकाणी करतील, कारण चर्चा होते आयकॉन कोण आहेत, आयकॉन कसा परफॉर्मन्स करतायत याची चर्चा होते. आणि तिकडे 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 16. धनंजय नाईक येत आहेत. काय जबरदस्त परफॉर्मन्स यावर्षी पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळालाय. गावासाठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळतात विनीत आणि त्याचबरोबर प्रथमेश राठोड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हा फटका फसलाय आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. विकेट नंबर 3. तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय आणि ज्याची चर्चा करत होतो 10 लाख सबस्क्रायबर जर या स्पर्धेमध्ये पूर्ण झाले तर 10 लाखाची पारितोषिकं आहेत. आणि ती पारितोषिकं कशी असणार आहेत? आणि तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी पारितोषिक असतील किंवा कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आणि त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे पात्र होऊ शकता हे सगळं कुणालजी दाते सरांचा एक व्हिडिओ येईल आणि त्याच्यामध्ये त्याचा सगळा उलगडा त्या व्हिडिओमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. यूट्यूब आणि इंस्टाग्राम यस दोघांवर देखील तो व्हिडिओ येताना पाहायला मिळणार आहे. 16 धावांवर तिसरी विकेट आली आहे, म्हणजे इकडे थोडंसं बॅकफुटला मात्र या ठिकाणी टीम पाहायला मिळते, धाकटी डहाणू टीम. परंतु या परिस्थितीमधून बाहेर पडावं लागणार आहे, कारण अशा प्रकारच्या परिस्थिती होतात, म्हणजे कधी प्लस कधी मायनस, कधी चढ कधी उतार, कधी बॅटिंग कधी बॉलिंग, या गोष्टी सुरू राहणार आहेत. परंतु इकडे थोडासा दबाव आहे, त्याचं कारण 3 विकेट आहेत. प्रथमेश राठोड आणि जोडीला जर पाहिलं तर इकडे आता मैदानाच्या आतमध्ये हार्दिक तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इकडे प्रीतम बारीची एक रणनीती आहे, विकेट गेल्यात तर त्याला मॅच कुणीतरी थांबवणं देखील गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला धनंजय आलेत आणि आल्या आल्या विकेट देखील घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची चर्चा टेप बॉलची ओव्हर यानंतर देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कशा प्रकारे 7 ओव्हर खेळल्या जाणार याची देखील चर्चा इकडे आपल्याला होताना पाहायला मिळेल. आणि
गोलंदाजाचा आत्मविश्वास तर नक्कीच दुणावलेला आहे, कारण त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. धनंजय नाईक हे सुद्धा पालघर जिल्हा क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, परंतु आता त्याला तोडीस तोड कामगिरी खास सोलापूर जिल्ह्यातून प्रथमेश राठोड आयकॉन म्हणून आलेत आणि हार्दिक तांडेल या दोघांनाही परफॉर्मन्स द्यावा लागेल, इकडे खेळी करावी लागणार आहे. यावेळेला बॅकफुटला गेले आणि अप्पर कट केलाय, अखूट टप्प्याच्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. व्हाट अ शॉट, दिस इज अ ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल 4 रन. क्या बेहतरीन स्ट्रोक था, नजाकत भरा स्ट्रोक था. थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, बल्लेबाज थोड़ा सा हवा में फ्लाई होते हुए नजर आए, गेंद को भेज दिया डीप पॉइंट बाउंड्री की तरफ. बिल्कुल 4 रन के लिए आंखों में समाने जैसा स्ट्रोक था, दिल में बसाने जैसा स्ट्रोक था. ये खूबसूरत 4 रन. खूप चांगला स्ट्रोक. हो, अशा प्रकारचे फटके तुम्हाला आत्मविश्वास देणाऱ्याचा. मेरिटवर क्रिकेट खेळायचंय, बॉलचा अंदाज घ्यायचा आहे, चेंडू कसा येतोय, का कोणत्या दिशेला जातोय, कोणत्या दिशेने बॅट फिरवायची, कसं टायमिंग करायचं, आणि या सगळ्या बाबी तुम्हाला धावा देऊन जातात. 20 धावा धाव फलकावर आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. यावेळेला देखील थोडंसं मागे गेले जरूर होते, परंतु कव्हरचं क्षेत्र निवडलंय तिकडे. हार्दिक पहिल्याच बॉलवर मात्र चौकार खेळला आणि त्यानंतर इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धाव फलकावर. बिल्कुल बहुत ही सूझबूझ भरी गेंदबाजी अब तक के फील्डिंग यूनिट टीम की देखने मिली है. अच्छी लाइन, अच्छे लेंथ और विकेटों का किस तरीके से व्यापार करना है, ये चीज इनके गेंदबाजों की जो रणनीति है वो नजर आती हुई. बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अब तक के देखने मिला है. प्रथमेश राठोड बॅटिंगसाठी. हो, पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, त्याच्यावरच प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल निर्धाव जातोय. धनंजय, यस, प्रथमेशला देखील इकडे स्वतःला सिद्ध करावं लागेल. नुकतीच पुण्याच्या किवळे गावामध्ये स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये देखील मालिकावीराचा पुरस्कार सिरीज प्रथमेश राठोड यांनीच घेतलं होतं, परंतु आज स्वतःला सिद्ध करायचंय. नंतर येणं गरजेचं आहे शेजाद सर. बहुत इंपॉर्टेंट होगा अगर यहाँ पर आप रणनीति बनाते हैं और पहले ही 3 ओवरों में आपको काफी बड़े बड़े झटके लग जाते हैं, उसके बाद बची हुई 4 ओवर में आपको अब सेंसिबल बल्लेबाजी करनी होगी, रनों की तरफ आपको दौड़ना होगा, रनों को बनाना होगा. जो रनों की गाड़ी है उसे टॉप गियर में आपको जरूर दौड़ाना होगा. इस वक्त गेंदबाजी के विश्लेषण पर अगर नजर डालते हैं तो बिल्कुल टैप बॉल का ओवर की घोषणा हो चुकी है. अब यहां पर आएगा मजा टैप बॉल का भी. जिस तरीके से संतोष दूसरा ओवर लेकर आए थे, उन्होंने पहली गेंद पर विकेट लिया, उसके बाद धनंजय आए और धनंजय ने भी तीसरी ओवर में यहां पर विकेट हासिल जरूर करने की कोशिश की है. बहुत ही बढ़िया रणनीति के अनुसार गेंदबाजी अब तलक के देखने मिली है. अब तलक का जो दृश्य था पूरी तरीके से गेंदबाजों के पक्ष में रहा. अब आने वाली जो 4 ओवरें होंगी, उन 4 ओवरों में क्या बल्लेबाज आक्रामक रूप धारण करेंगे या फिर गेंदबाज जिस लय में गेंदबाजी कर रहे हैं उसी लय में गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. अशीच काहीतरी परिस्थिती काल पहिल्या मॅच मध्ये होती, ज्या वेळेला जय सोनेने 49 धावा त्याच्यानंतर केल्या आपल्या टीमसाठी. त्यामुळे जरी इकडे थोडीशी टीम बॅकफुटला आहे, 4 विकेट आल्या, तिकडे टीमला सावरावं लागेल आणि त्याची जबाबदारी आता निखिल आकरे आणि जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या हार्दिक देखील पाहायला मिळत आहेत. हार्दिक तांडेल, निखिल आकरे, आज पुन्हा एकदा आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी खेळावं लागेल या दोघांना सुद्धा. खासदार बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान एका बाजूला पाहायला मिळते, केतनजी तरे यांच्या मालकीची टीम, आणि दुसऱ्या बाजूला MS जाई यांच्यातील लढत पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4, टेप बॉलची ओव्हर, आणि टेप बॉलच्या ओव्हरला सुरुवात होते. प्रशांत बल, टेप बॉलचा पहिलाच बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर तिकडे घेतली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पहिल्याच बॉलवर शेजाद सर घेतल्या. बिल्कुल फॉलो थ्रू में गेंद को रुकाने की बहुत अच्छी कोशिश थी प्रशांत की. शांत करना चाह रहे थे गेंद को, जिस तरीके से हम देख सकते हैं फॉलो थ्रू में गेंद को रुकाने की भरपूर कोशिश की. खाली क्षेत्र में मिड ऑन पर कोई खिलाड़ी तैनात नहीं था, उस मौके का भरपूर फायदा उठाया दोनों ही बल्लेबाज ने. 1 रन कंप्लीट किया और दूसरे के लिए ताबड़तोड़ अपनी गाड़ी को रिवर्स गियर में लिया और 2 रन चुरा लिए. 27 धावा धाव फलकावर. टेप बॉल, एक वेगळा आविष्कार, एक वेगळा प्रयत्न, आणि खेळतात आमचे सगळे संघ. हो, वेगात मागे गेले. टेप बॉल अतिशय वेगात मात्र शूट होतो यष्टीरक्षकांच्या दिशेने. बॉलरचा कमबॅक. बिल्कुल इसे कहते हैं जागते रहो. देखिए गेंद में गति कितनी ज्यादा थी, टप्पा खाने के बाद गेंद ने जो काटा बदला है ना, जुप करके जो गेंद निकली है सीधा कीपर के दास्तानों में, और ये डॉट डिलीवरी देखने मिलती हुई.
गति के महारथी मैं तो कहूंगा प्रशांत को, बहुत ही बढ़िया लाजवाब डिलीवरी। म्हणजे दोघांसाठी देखील तेवढं सोपं नाहीये, कारण बॉलला टेप गुंडाळलाय सभोवताली, त्यामुळे बॉल ग्रिप करणं, बॉल टाकणं जसं अवघड आहे तसं हा बॉल वेगळा सुद्धा येतोय आणि त्याचा अंदाज घेऊन धावा करणं हे देखील तेवढं सोपं नाहीये, परंतु दोघांनाही ते करावंच लागणार आहे. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल, विकेट टेप बॉल मध्ये बोल्ड आउट केलं या ठिकाणी बॅटरला. व्हाट अ डिलीवरी, तेज तर्रार गेंद थी, विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद करती हुई ये गेंद, लगता हुआ एक और बड़ा झटका इस वक्त बैटिंग यूनिट टीम को. क्या गेंदबाजी कर रहे हैं, लाजवाब गेंदबाजी, अब तक के मन को मोह लेने वाली गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी और लय में कर रहे हैं गेंदबाजी, बिल्कुल एक्स्ट्रा की तरफ बिल्कुल नहीं जा रहे हैं, लाइन टू लाइन रख रहे हैं गेंद को और ऐसा लग रहा है कि विकेटें भी उनका साथ दे रही हैं जिस तरीके की वो गेंदबाजी कर रहे हैं. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. टीम थोडीशी संकटात आहे. कोणाला तरी खेळपट्टीवर उभं राहावं लागेल, धावा कराव्या लागतील, टीमला संकटातून बाहेर काढावं लागणार आहे. हे करण्यासाठी मैदानात कोण येणार याची चर्चा आहे. शेजारी सर 5 विकेट माघारी परतलेले आहेत. धावसंख्या म्हणावी तेवढी मोठ्या प्रमाणावर नाहीये, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता कालच्याही मॅच मध्ये जर पाहिलं तर आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय आणि आता इकडे जर पाहिलं तर एक 50 55 60 पर्यंत तरी जावं लागेल, कारण मॅच 7 ओव्हरची आणि त्यातल्या त्यात 1 ओव्हर जी आहे ती टेप बॉलची आहे. बिल्कुल जिस तरीके से आपने कहा 5 विकेटों का नुकसान हो चुका है, लगभग आधी टीम डकआउट की तरफ पलट चुकी है. अब निचले क्रम के बल्लेबाज, जिसे कहा जा सकता है ऑलराउंडर प्लेयर, गेंदबाज, इस तरीके के जब खिलाड़ी अब बचे हैं, अब इन खिलाड़ियों पर जिम्मेदारी भी ज्यादा होगी, यहां से रनों को बनाना बहुत ज्यादा होगा. हो, डगआउटचं वातावरण देखील पाहायला मिळतं दोन्ही टीमचं. काही एका ठिकाणी थोडंसं आनंददायी वातावरण असेल, एका ठिकाणी थोडंसं टेन्शन, कारण धावा म्हणाव्यात अशा झालेल्या नाही आहेत, परंतु धावा बनवू शकतात. परंतु धावा बनवण्यासाठी तुम्हाला विकेटवर थांबावं लागणार आहे. टेप बॉलचा आविष्कार इकडे सुरू आहे. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सगळ्या टीमला बॉलचे बॉक्स 15 दिवस अगोदर पाठवलेले आहेत टेप बॉलचे. याही वेळेला एक वेळा नाहीये, परंतु चौकार 4 आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर अजूनही डाव बराचसा बाकी आहे. तुम्हाला इकडे खेळावं लागणार आहे. मेरिटवर क्रिकेट खेळावं लागेल, विकेटचा अंदाज घेऊन खेळावा लागेल, बॉलचा अंदाज घेऊन खेळावा लागेल, फिल्डर कुठे उभे आहेत तेही पाहून खेळावं लागणार आहे. आणि तुम्ही एक अशी स्पर्धा खेळताय ज्या स्पर्धेवर सध्या अख्ख्या भारताचं लक्ष लागलंय, किंबहुना टेनिस क्रिकेट ज्या ज्या ठिकाणी पाहिलं जातं ना तिकडनं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रशांत, काय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत करतायत. निखिल, यावेळेला निखिल थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते. बॉल निघालाय मात्र त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली गेली आहे. पॉइंटच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा तिकडे कंप्लीट झालेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 30 वर जाते. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, फ्रंट फुट पर निकले थे, डांसिंग डाउन द स्ट्रोक करने की कोशिश थी, गेंद को भेज दिया था बिल्कुल ऑफ साइड रीजन में. जब तलक के गेंद को फील्ड किया जाता 2 रनों के लिए निकले थे और 2 रन चुराने में सक्षम और कामयाब रहे दोनों ही बल्लेबाज. जवळ मॅचच्या दिशेने चांगला बॉल, सन्मान दिलाय. पहा इकडे कोणतीही घाई नाहीये, हळूवार पद्धतीने बॉलला फक्त पुढे ढकलले, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न थ्रो केला जरूर. इकडे आणखीन एक धोका संबोधू शकला असता, परंतु बचावले गेलेत आणि 2 धावाही झालेल्या आहेत. कारण ही थोडीशी रिस्कच होती मी म्हणेल, कारण जर का रनआउट झालं तर 6वा गडी बाद झाला असता, परंतु 4 ओव्हरमध्ये 32 धावा आणि त्यातल्या त्या टेप बॉलची ओव्हर संपलेली आहे. शैजाजी, इकडे कॅल्क्युलेशन असंही होऊ शकतं, अजून 3 ओव्हर बाकी आहेत, 3 ओव्हरला 30 जरी झाल्या तर धावसंख्या 60च्या पुढे जाऊ शकते आणि चांगलं आव्हान उभं राहू शकतं. बिल्कुल यहाँ पर जिस तरीके से हम देख रहे हैं कि बल्लेबाज थोड़ा सा खुलकर खेलने की कोशिश बिल्कुल करने की प्रयास में है, लेकिन गेंदबाजों की मैं तारीफ करूंगा, बहुत ही बढ़िया अब तक की गेंदबाजी रही. जिस तरीके से चारों ही गेंदबाजों का इस्तेमाल किया, लाजवाब रहे. तर टॉस साठी सज्ज व्हायचंय. यानंतर त्विषा स्पोर्ट्स, कांताई एंटरप्राइजेस माहुलगाव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शेळके ब्रदर्स पोगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी सज्ज व्हायचंय. मॅच रेफरी सचिन कदम यांच्याशी देखील आपल्याला संपर्क साधायचा आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन. त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्या या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कासार वडवली टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. बिल्कुल कल के दिन की अगर बात करेंगे तो कासर वडौली, प्रिंस 11 कासर वडौली, फिर उसके बाद उनका मुकाबला जिसके साथ होगा JB गोडसे बी, पैरामाउंट
आरएमसी इंफ्रा, इनके साथ पहला मुकाबला, उसके बाद एनपी स्पोर्ट्स उत्तन वर्सेस तिंबेवली, ये 4 टीमों का पोल कल आपको देखने मिलेगा। हो, इकडे जर पाहिलं तर बॉल मागे येतोय, धावांची गरज आहे टीमला, धावा येत आहेत आणि इकडे बाईच्या स्वरूपातील 4-4-4 चौकार। ये नसीब का साथ मिला है, किस्मत अब थोड़ी सी खुलती हुई नजर आई। यहां पर बल्लेबाज पहले थोड़ा सा बीट होते हुए नजर आए थे, उसके बाद कीपर का भी सहयोग नहीं मिला गेंदबाज को, और गेंद तेज गति से परिवर्तित होती हुई बिल्कुल कीपर के पीछे बाउंड्री की तरफ, फाइन लेग की तरफ 4 रन के लिए। ये किस्मत से भरा चौका। गरज आहे, धावांची गरज आहे, मग त्या कशाही प्रकारच्या येऊ देत, इकडे सध्या धावांची गरज आहे आणि तेच प्रयत्न केला। 36 धावा धाव फलकावर, आणि समोर जर पाहिलं तर धनंजय नाईक यांना आपण पाहतोय। या दोन्ही खेळाडूंनी जर पाहिलं तर डावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत। हो, यावेळेला पुल करायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन बॉल मागे येईल, 1 धाव येते आणि धावसंख्या इकडे पुढे। ये अच्छी गेंद थी, थोड़ा सा टप्पा खाने के बाद उछाल देखने मिला, गेंद बल्ले से प्रॉपर कनेक्ट नहीं हो पाई, बैट का अंदरूनी किनारा लगा। जब तक के गेंद को फील्ड किया जाता, 1 रन लेने में बल्लेबाज जरूर कामयाब रहे, और इस सिंगल रन के साथ रनों की रन संख्या पे नजर डाल लेते हैं तो स्कोर जा पहुंचा है 37 रन। 5 विकेटों के नुकसान के बाद ओवर क्रमांक चालू है 5वां। लगभग गेंदों की अगर बात करें तो 4.2 गेंदों का खेल हुआ है अब तक के समाप्त। 37 धावा धाव फलकावर आहे। याही परिस्थितीमध्ये टीमला कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न निखिल आकरे आणि त्याचबरोबर करण अंबेरे यांच्या माध्यमातून केला जातोय। पुढे आले, फटका कव्हरच्या क्षेत्रातच खेळलाय, 1 धाव तिकडे घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला, जोपर्यंत चेंडू येईल, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील होत आहेत। पहा, या मैदानाचं शेजारचं वैशिष्ट्य, तुम्ही फक्त षटकार चौकार मारून नाही चालणार, गॅपमध्ये खेळले 2-2 सुद्धा येणार आहेत। बिल्कुल, यहाँ पर अगर आपको रन बनाने हैं, टारगेट एक अच्छा सेट करना है, तो बड़े स्ट्रोक के लिए आपको सब्र रखना होगा, नहीं तो हर गेंदों पे रनों की चाहत ये इंपॉर्टेंट विषय माना जाएगा। 39 धावा धाव फलकावर आहे, 5 विकेट माघारी परतलेले आहेत, परंतु निखिल आणि करण प्रयत्न हाच करतायत, मला माझ्या टीमला संकटातून बाहेर काढायचंय, एका चांगल्या धावसंख्येपर्यंत जायचंय, एक आव्हानात्मक धावसंख्या मला प्रतिस्पर्धी टीमच्या समोर ठेवायची आहे, हा प्रयत्न बॅटर या ठिकाणी करतायत। हो, यावेळेला थोडस बाहेर खेचलं, पुढे आले, आणि जसे थोडेसे बॅटर पुढे आले ना, गती कमी केली आणि बॉलला वळवलं। बिल्कुल, कहा जा सकता है कि अकल लगाकर नकल बॉल की है। टप्पा खाने के बाद बल्लेबाज को ये बीट करती हुई गेंद बल्लेबाज ब्लाइंग स्ट्रोक में नजर आए, और ये गेंद रही सुरक्षित कीपर के दास्तानों में डॉट के रूप में। यस, 39 धावा धाव फलकावर आहे, ओव्हर नंबर 5 आपण सध्याच्या घडीला पाहतोय। महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश भिवंडीच्या कोण गावाच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये 3ऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आली आहे। यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि फिल्डर येत आहेत, थोडासा दबाव होता मागील बॉलचा, आणि इकडे तो दबाव हटवण्याच्या प्रयत्नामध्ये रिव्हर्ससाठी पहिलेच कमिट झाले होते, आणि चेंडू जर पाहिलं तर चांगल्या ठिकाणी होता, त्यामुळे कॅच। बिल्कुल ऑफ साइड की तरफ डाली गई गेंद थी, आड़े बल्ले से लपेटना चाह रहे थे गेंद को, गेंद में ऊंचाई ली और वहां पर खिलाड़ी मौजूद थे, खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, देखिए किस तरीके से रिवर्स स्ट्रोक में कन्वर्ट किया था स्ट्रोक को, और यहां पर फंसते हुए नजर आए, एक बेहतरीन कैच लपका गया और विकेट का हुआ है पतंग। एक और झटका, इस झटके से उभरने के लिए कोई ना कोई बल्लेबाज को विकेटों के ऊपर चंदू जी टिकना होगा, एक अच्छी पार्टनरशिप बिल्डअप करनी होगी। हो, गरजेचं आहे ते, आणि इकडे 6 विकेट माघारी परतलेले आहेत आणि अजूनही 13 बॉल बाकी आहेत, ही जमेची बाब इकडे पाहायला मिळते। आणि प्रीतम बारी आता मैदानाच्या आतमध्ये येण्याची वेळ झाली होती। याही खेळाडूच्या नावाची चर्चा अगदी टेनिस क्रिकेट जगतामध्ये झाली आहे, मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या जिंकलेल्या आहेत, गाजवलेल्या आहेत, आणि पालघरचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं। बिल्कुल, प्रीतम पारी कुछ स्ट्रेटेजी के अनुसार ही इनकी टीम ने इनको इस क्रमांक पर भेजा है। बिल्कुल एक प्लानिंग होगी, और उस प्लानिंग के तहत ही इस वक्त बल्लेबाजी की कमान पर आए हैं प्रीतम पारी। प्रीतम बारी आली रे आली, प्रीतमची बारी आली, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी। आता 39 धावा धाव फलकावर 6 विकेट माघारी परतलेले आहेत। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बाळेमामा म्हात्रे प्रतिष्ठान केतनजी तरे यांची टीम, हा बॉल जर पाहिलं तर वेग वाढवला होता आणि त्या प्रयत्नात वाईट बॉल होते, धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे। बिल्कुल कंट्रोल नहीं रख पाए, तेज तर्रार गेंद करना चाह रहे थे,
आउटसाइड द लेग स्टंप गेंद को किया था, टप्पा खाने के बाद तेज गति से कन्वर्ट होती हुई ये गेंद नजर आई और बिल्कुल दिशाहीन गेंद रही, एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिलेगा। 40 धावा धाव फलकावर आहेत आणि इकडे 6 विकेट माघारी देखील परतलेले आहेत. प्रीतमवर सगळ्यांच्या नजरा लागल्या. प्रीतम काय करणार, कारण अजूनही 13 बॉल बाकी आहेत आणि हे व्यवस्थितपणे खेळावे देखील लागणार आहेत. प्रीतम यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला फक्त समोरच्या दिशेने ढकललाय. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी त्यांनी केलाय आणि ओव्हर जर पाहिलं तर इकडे 5 संपलेले आहेत आणि 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 41. बस विजयजी खास काल आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि आज वरुणजी पाटील साहेबांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण गावातील सगळेच म्हणजे गावकऱ्यांना देखील एक वेगळा आनंद असणार आहे, कारण गेल्या 3 वर्षात कोण गाव देखील जर पाहिलं तर भिवंडीतील एक महत्त्वाचं गाव आहे, परंतु आज हे गाव क्रिकेटच्या साठी देखील तेवढंच चर्चेत आलंय, कारण ग्रामीण धमाका बिग बॅश, महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश याही पर्वामध्ये अतिशय जबरदस्त. बिल्कुल हमारे मान्यवर उपस्थित हैं, काफी खूबसूरत सा नज़ारा इस वक्त वीआईपी डाइस का. मुख्य अतिथि के रूप में हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे गेस्ट और बिल्कुल अब चलते हैं ग्राउंड की तरफ आपको लेकर, जहां पर एक घमासान युद्ध जारी है. इस वक्त प्रीतम बारी को मौका मिला है, अब प्रीतम बारी पर ही निगाहें टिकी हुई हैं. अगर इनका बल्ला चला तो टीम के वारे नारे हो सकते हैं. 41 धावा तर झालेले आहेत आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, कारण 7 षटकांचा सामना आहे. प्रज्योत अंबिरे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतो, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. समोर जर पाहिलं तर प्रीतम त्याचं वेगाचं उत्तर देणं जाणतात. पहिलाच बॉल अतिशय वेगात टाकलाय, समोरच्या दिशेने ढकललाय सुद्धा, एक धाव तिकडे मिळणार आहे. 5 शहजादजी इकडे एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. पहिली ओव्हर प्रीतमने टाकली, परंतु प्रीतम त्यानंतर डायरेक्ट 6व्या ओव्हरसाठी आले. त्याचं कारण होतं प्रीतमसाठी ते थांबले होते आतापर्यंत. बिल्कुल मैंने पहले ही कहा था कि हर एक टीम जब आती है तो उनके कुछ ना कुछ स्ट्रेटेजी होती है, कुछ ना कुछ प्लानिंग होती है, उसका ही नतीजा इस वक्त आपको देखने मिलता हुआ. प्रज्योत यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, समोरच्या दिशेने मात्र उडवलाय, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि आता ती वेळ सुद्धा झाली बॅट फिरवायची. बिल्कुल इस वक्त हम देख सकते हैं किस तरीके से स्ट्रोक को कन्वर्ट किया था. लॉन्ग ऑफ रीजन में तारीफ करनी होगी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी की कि उन्होंने दौड़ लगाकर एक हाथ से गेंद को रिसीव करके थ्रो किया और 1 रन. प्रशांत बहुत अच्छी फील्डिंग, नो डाउट. दोघेही चांगले मित्र आहेत, एका टीम मध्ये बऱ्याचदा खेळलेत, परंतु मैदानात उतरलात आणि प्रतिस्पर्धी म्हणून असाल तर तुम्हाला सगळं काही विसरून एकमेकांच्या विरोधात परफॉर्मन्स हा करावाच लागतो. आज देखील तो करावा लागणार आहे. प्रज्योत विरुद्ध प्रीतम. यावेळेला वेगवान फटका पाहायला मिळाला, फटका चांगला आहे, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी चांगला झाला आणि तोपर्यंत जर पाहिलं पहिल्या प्रयत्नात थोडासा बॉल बाजूला गेला, 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. जितना ज्यादा हो सके प्रीतम के पास स्ट्राइक को रखना चाह रहे हैं उनके सहयोगी बल्लेबाज. उन्हें पता है कि प्रीतम के पास अगर स्ट्राइक रही तो 1 से 2 बड़े हिट उनके बल्ले से देखने जरूर मिल सकते हैं. ये आशा और उम्मीद सभी उनकी टीम के खिलाड़ियों को रहेगी. प्रयत्न तोच असणार आहे या ठिकाणी. 45 धावा धाव फलकावर आहे. 50च्या दिशेने वाटचालही सुरू असताना पाहायला मिळते. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हे 9 चेंडू कसे खेळले जाणार याची देखील चर्चा होणार आहे. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. या वेळेला देखील एक चांगला बॉल, हीच तर खासियत आहे. अगदी वेगात ब्लॉक होल मध्ये चेंडू करण्याचा प्रयत्न, आपल्या वेगाच्या जोरावर भल्यांची भंबेरी उडवली प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेसने, परंतु प्रीतमलाही उत्तर द्यावं लागेल. वाटर डिलीवरी, इसे कैंसर डिलीवरी कहा जाता है. अगर आपने सही वक्त पे इस गेंद का इलाज नहीं किया तो आपकी विकेट कंफर्म. उसी तरीके का दृश्य. थोडीशी विकेट देखील खणली, अशा पद्धतीचा चेंडू इकडे पाहायला मिळाला. एवढा, आणि त्यासाठी प्रज्योत वेगासाठी ओळखले जातात तर प्रीतम बॅटिंगसाठी देखील ओळखले जातात. प्रज्योत या वेळेला फुलटॉस, हे उत्तर होतं मागच्या परफेक्ट बॉलचं. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषेच्या पार. षटकार. व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो. जूसी फुलटॉस गेंद थी, प्रॉपर टाइमिंग किया, गेंद को भेज दिया है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. 6 रन के लिए. यस, तीसरे अंपायर की तरफ हम आपको लिए चलते हैं. यहाँ पर Yes. बिल्कुल क्या बीमर डिलीवरी के लिए रेफर किया है. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे बीमरसाठी. बीमर डिलीवरी के लिए रेफर किया है यहाँ पर बैटिंग टीम ने कि ये क्या शायद बीमर डिलीवरी है. चेक कर लीजिए. हमारे तीसरे अंपायर की निगाहें पूरी की तरीके से अब
योग्य बॉल योग्य होता आणि या 6 धावा मात्र खूप महत्वाच्या असतील. प्रीतम बारी दोघेही एकमेकांच्या साठी थांबले होते आणि दोघांमधील चांगला संघर्ष आहे. या अगोदरचा बॉल पाहिला तर अफलातून टाकला आणि त्यानंतर जर पाहिलं तर अफलातून फटका येताना पाहिला मिळाला. बिल्कुल इस 6 के साथ 50 रनों का जो आंकड़ा था ना सर, उससे पूरा करती हुई टीम नजर आ रही है. 51 इस वक्त स्कोर कार्ड पर. प्रीतम बारी आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करतायत. यावेळेला देखील एक चांगला फटका खेळलाय. कव्हरची दिशा निवडली आहे. एक धाव तिकडे घेतली आहे. कदाचित शेवटच्या ओव्हरसाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न देखील होईल, कारण 6 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली ती 52 धावा. 6 विकेट माघारी. प्रीतमचं मैदानात असणं, जोडीला करण अंबेरे यांचं मैदानाच्या आतमध्ये असणं, तर 6 बॉल बाकी आहे आणि इकडे तर वेळ जो होता 32 मिनिटाचा 6 षटकांसाठीचा तो होऊन गेलेला आहे. 36 मिनिटे घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्याला शेवटच्या ओव्हरसाठी एक खेळाडू पंच नोंद घ्या. आणखी सर्कलच्या आतमधला वाढवावा लागणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. शहजाद सर, शेवटची ओव्हर आहे आणि जर का इकडे 10-15 रन आल्या, आपण पूर्वी जर चर्चा 60ची करत होतो, परंतु 65 सुद्धा होऊ शकतात आणि त्यामध्ये मैच चांगली बनू सकते. यस बिल्कुल. इस ओवर को तोड़ू फोड़ू ओवर कहा जाता है. इस ओवर में बल्लेबाज ना आओ देखेंगे ना ताओ, जो भी मिले उसे खाओ, क्योंकि इस वक्त स्थिति आ चुकी है कि इस वक्त आपको सिर्फ और सिर्फ आपके कैप्टन ने कहा होगा कि रन बनाओ, क्योंकि इंपॉर्टेंट होगा. इस ओवर में अगर 15 रन 10 रन इस तरीके का कैलकुलेशन आता है आंकड़ों का, तो फिर एक फाइटिंग स्कोर माना जाएगा. क्योंकि प्रीतम की अगर बात करें, प्रीतम बारी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. जिस स्ट्रैटेजी के अनुसार, जिस प्लानिंग के अनुसार उन्हें जो क्रमांक पर, यानी लगभग 6ठे क्रमांक पर, 7वें क्रमांक पर भेजा गया था, उस वक्त आकर इस खिलाड़ी ने अपनी टीम का मनोबल बढ़ाया है, रनों को बनाया है और एक अच्छे टारगेट की तरफ अपनी टीम को लेकर जरूर जाने की कोशिश की है. हो, अगदी या शेवटच्या षटकावर सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. 52 धावा तर धावफलकावर आहेत. सुरुवातीचं स्ट्रगल, सुरुवातीच्या आलेल्या विकेट आणि त्यामधून टीमला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागले या मॅचकडे. 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आमच्याशी जुळतायत आणि सगळ्यांना विनंती, आपलं मिशन आहे 10 लाखाचं, 10 लाख सबस्क्रायबरचं. आपण आवर्जून त्यात सामील व्हा आणि जर का 10 लाख सबस्क्रायबर झाले तर मात्र तब्बल 10 लाखाची पारितोषिकं देखील आपल्याला दिली जाणार आहेत. शेवटची ओव्हर आणि घेऊन आले आहेत मात्र या ठिकाणी संतोष. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत या शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण समोर जर पाहिलं तर प्रीतम बारी आणि करण हे दोघेही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. भिवंडीचं हे कोण गाव आणि कोण गावचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण प्रेक्षकांनी देखील फुलायला लागलंय. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल घोषित केला जातोय. बिल्कुल, इसे कहते हैं दबाव, इसे कहते हैं प्रेशर. लास्ट ओवर का खेल बाकी है. डेंजर बैट्समैन सामने है, उनके अगेंस्ट गेंद करना है, गेंद डिलीवर करना है. तो बिल्कुल सोची समझी साजिश के ऑफ साइड के क्षेत्र में गेंद को करे, और लेकिन काफी ज्यादा बाहर. वाइट बॉल. ओहो, इकडे स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेने. बॅटच्या पट्ट्यातच नाही बॉल आला. जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. हे इकडे बॉलरचं कमबॅक. वेरिएशन बहुत इंपॉर्टेंट है और वही वेरिएशन इस वक्त संतोष करते हुए नजर आ रहे हैं. लाजवाब कमबैक किया है. एक वाइड करने के बाद एक डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई. 5 गेंदों का खेल अभी भी शेष है. सामना करने के लिए तैयार है प्रीतम बारी. प्रीतम बारी कशा प्रकारे हे 5 चेंडू खेळणार, सर्वांच्या नजरा लागल्यात. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर दबाव दोन्ही बाजूला आहे. प्रीतमवर दबाव आहे कारण त्याला धावा बनवायच्यात. बॉलरवर दबाव आहे कारण समोर प्रीतम आहे. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न ते करतायत. इस वक्त ये जो दबाव का खेल जारी है, जिसने भी सही तरीके से हैंडल कर लिया चंदू जी, वो टीम थोड़ा सा आगे बढ़ सकती है. प्रयत्न करावा लागणार आहे याही परिस्थितीमध्ये. यावेळेला थोडीशी कमी गतीने चेंडू टाकला. बॉलला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि इकडे कॉलच मात्र चुकीचा झाला. स्ट्राईकवर पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी प्रीतमचा, परंतु तसं नाही झालं. त्या उलट विकेटच आली आहे. विकेट का पतंग हुआ है.
यहाँ पर कॉम्बिनेशन जो था, एक अच्छा पार्टनरशिप बिल्डअप हो रही थी, उस पार्टनरशिप में अब अल्प विराम लगता हुआ और इस वक्त ये बड़ा झटका जरूर लगा है। एक सेट बैट्समैन आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए नजर आए। कॉल दिया था प्रीतम ने, लेकिन यहाँ पर उनका सहयोग जो सपोर्ट था, लास्ट मोमेंट पे उन्होंने देखा कि मैं संकट में आ सकता हूं, इसलिए उन्होंने करण की विकेट यहाँ पर जरूर गंवा दी है। कहते हैं ना कि वो बुलाती है मगर जाने का नहीं, उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ। 55 धावांवर विकेट आहे। गणेश तामोरे आलेले आहेत। 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत शेजाद सर। जर या 4 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मजा येईल मॅच मध्ये। प्रेक्षक मात्र कुणी आपल्या ऑफिसवरून आलाय, कुणी आपापल्या गावांमधून आलाय, विविध ठिकाणावरून, विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून काल देखील प्रेक्षकांची विक्रमी गर्दी मैदानात झाली, युट्यूबला सुद्धा झाली आणि त्यामुळे आज सुद्धा चर्चा आहे। काही ठराविक प्रेक्षकांचे काही ठराविक टीम फेवरेट असतात, काही खेळाडू फेवरेट असतात, काही आयकॉन फेवरेट असतात, त्यामुळे प्रेक्षक तर गर्दी करतातच आणि क्रिकेट पाहायची खरी मजा ही मैदानातच आहे। परंतु यूट्यूबला सुद्धा तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता आणि तब्बल 14 कॅमेरे 14 अँगलने मात्र 70 स्पोर्ट्सची टीम सुद्धा हे लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते। 55 धावा, 4 षटकांचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। डगआउट पाहायला मिळतं, सचिन तेंडुलकर प्लेयर स्टँड या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तिकडे देखील थोडंसं टेन्शन किंवा ते देखील पाहायला मिळते, परंतु ते आनंदात बदलायला वेळ लागणार नाही जर का मोठे फटके आले। गणेश आल्या पहिलाच बॉल बिग हिट करायला गेले, परंतु संतोष आपल्या टीमला संतोष में देत आहेत। आणखीन एक विकेट। बिल्कुल गणेश की अगर बात करें तो अपना खाता भी नहीं खोल पाए हैं। शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की राह लौटते हुए वेरी फर्स्ट बॉल पर बिग हिट करने की कोशिश, बैट का मोटा सिरा लगा, गेंद काफी समय तक के हवा में रही, बचा हुआ काम कीपर ने किया और एक आसान सा कैच लपक लिया गया है। इस वक्त में विकेट गिरना यानी दबाव निर्माण होना और उसी तरीके का दबाव इस वक्त बैटिंग यूनिट टीम पर जरूर नजर आता हुआ। खूप चांगली कामगिरी गोलंदाजही करतायत, म्हणजे त्यांना बॅटरची देखील देहबोली माहित आहे। बॅटर काय करणार आहेत, मोठा फटका मारायला जाणार आहेत, मग कोणता बॉल टाकायला पाहिजे याची देखील काळजी घेतली गेली। 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इकडे एक गोष्ट महत्त्वाची पाहायला मिळते, प्रीतम बारी मात्र नॉन स्ट्राईकलाच पाहायला मिळत आहेत। या 3 बॉलमध्ये किती बॉलवर ते स्ट्राईकवर येतील किंवा इतर फलंदाज देखील मोठ्या फटक्यासाठी जातील का, हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल। आणि या थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर आपल्याला 65 वाटत होतं, परंतु आता 60 तरी होणं गरजेचं आहे। बिल्कुल बची हुई 3 गेंदें शेष होंगी। 3 गेंदों में जितने ज्यादा रन आएंगे उतना बेनिफिट होगा बैटिंग यूनिट टीम के लिए, बहुत जरूरी चीज होगी। लेकिन अब यहाँ पर रनों की जो दरकार है ना, वो बहुत ज्यादा जरूरी है। एक आधा बड़ा हिट एक अच्छे पायदान पर लाकर खड़ा कर सकता है टीम को, लेकिन एक आधा अच्छी गेंद अगर गिरती है तो फिर दबाव फिर से निर्माण हो सकता है। सत्यम बारी प्रीतम बारीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत, सगळ्यांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत। कुठपर्यंत मात्र बॅटिंग टीम जाताना आपल्याला पाहायला मिळेल याची देखील चर्चा होताना पाहायला मिळते। समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा संतोष, आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे त्यांनी सुद्धा। यावेळेला एक वेगळाच फटका खेळला, स्क्वेअर लेगला उडवला बॉल, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु नाही थांबला बॉल, सीमारेषा ओलांडली जाते। 4 अतिशय उपयुक्त फटका, उपयुक्त धावा, चौकार। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, कमाल का स्ट्रोक था, स्कूप कर दिया था गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और ये 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक और ये 4 के साथ अब आंकड़े में भी बदलाव देखने मिला है। स्कोर जा पहुंचा है 59 रनों पर। जिस तरीके की अनुमान लगाया जा रहा था, अब उस अनुमान पर आहिस्ते आहिस्ते खरे साबित होते हुए ये बल्लेबाज। हो, आणि आता पुन्हा एकदा 65 ची देखील चाहू लागायला लागली आहे। क्रिकेट आहे, हे अप्स अँड डाऊन चालू राहतात। 59 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। या वेळेला मात्र अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी धाव पात्र पूर्ण केली आहे। प्रीतम स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत आणि एका धावेने जर पाहिलं तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 60 धावा धाव फलकावर। सुरुवातीला जी पडझड झाली होती ना, त्यातून टीम सावरली आहे आणि 60 पर्यंत तरी घेऊन गेले, जिकडनं फाईट होऊ शकते। मी अगदी मोठ्या नाही म्हणणार, परंतु फाईट होऊ शकते तिथपर्यंत आता जाऊ लागली आहे टीम। बहुत ही अच्छी गेंद थी, सिंगल रन के लिए निकले हैं, प्रीतम को ज्यादा मौका मिले इसलिए लास्ट बॉल पर प्रीतम को लाकर खड़ा कर दिया है और प्रीतम अब आखिरी गेंद का सामना करने के लिए सज्ज और तैयार होते हुए। माहुलगाव टीम कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधायचा। जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 60 धावा धाव फलकावर आहेत। प्रीतम बारी आपल्या टीमला समाधानकारक स्थितीकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे। टीमचा संघनायक, भारतीय टेनिस क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे प्रीतम बारी। बॅटिंग साठी
माहुलगाव टीम आपण संपर्क करायचा लवकरात लवकर. माहुलगाव टॉस साठी कॅप्टन त्वरित माहुलगाव. बिग हिट. एक बॉल शेवटचा भेटला आणि त्याच्यावर केलेला प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रीतमची बारी होती शेवटच्या बॉलवर, बॉलला फेकून दिलंय मात्र या ठिकाणी लांबच लांब. व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, क्या बात है प्रीतम, बारी लय भारी. एक बॉल मिला और उस एक बॉल पर मोहर लगी, टैग लगा 6 रन का. और इस 6 रन के साथ स्कोर बोर्ड पर नजर डाल लेते हैं. स्कोर जा पहुंचा है 66 रन, टारगेट रखा गया है 67 रनों का. हो, बऱ्याचदा म्हणजे आपण पाहिलंय की पहिल्या डावात ज्यावेळेला बॅटिंगला येतात, शेवटचा बॉल ज्यावेळेला प्रीतमला मिळालाय ना, त्यांनी षटकारच मारलाय बऱ्याच ठिकाणी, मात्र ते पाहिलं देखील मिळाले. आणि 66 शैजादजी, ही धावसंख्या जर पाहिली तर खूप मोठी नाहीये, परंतु फाईट करू शकते. म्हणजे जी परिस्थिती सुरुवातीला होती ती आता नाहीये. 67चा पाठलाग करायचा आहे आणि यानंतर एक महत्वाची मॅच असणार आहे, त्याच्याही टॉससाठी जाऊयात कुणालजी दाते सरांकडे. आदरणीय पंकज कराळे साहेब आणि निखिल जी सूर्यवंशी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू देखील आहेत. सदरक्षणाय खल निग्रणाय, हेड आणि टेल हाच कॉल करायचा आहे. हेड कॉल छापा आणि यस हेड इट इज. खूप खूप धन्यवाद. कुस्तीपटू आहेत, महाराष्ट्र पोलीस दलात आहात, मनपूर्वक आभार, तुम्ही इथे जॉईन झालात, खूप खूप धन्यवाद. तर मंगेश ने टॉस जिंकलेला आहे. कांताई एंटरप्राइजेस त्विशा स्पोर्ट्स या नावाने तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय. टॉस जिंकलाय, ग्राउंड मध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? कारण बिग बॅश, ग्रामीण बिग बॅश खेळणं अनेकांचं स्वप्न असतं. माहुलगाव हा संघ आता मैदानामध्ये उतरेल. टॉस जिंकला, निर्णय काय आणि कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आम्ही टॉस जिंकलो तर फिल्डिंग करणार. तारिक बाईच्या बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे, कारण की ज्या पद्धतीने तो एक वर्ष जे पाऊल उचलतोय आणि ज्या पद्धतीने आता नवीन टेप बॉल आणलाय आणि फुल टेप आहे, तर खरोखरच खूप शिकायसारखं आहे. टेनिस बॉल खूप पुढे चाललाय, तर आम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ. मंगेश, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दरवर्षी स्पर्धेच्या बक्षीस रकमेमध्ये सातत्याने वाढ होते. पहिल्या वर्षी 7 लाखाचं पारितोषिक होतं, दुसऱ्या वर्षी आपण 10 लाख रुपयाचं पारितोषिक, या वर्षी आपण 12 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद नेहमीच या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. तर आज टॉस तू जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय तुझ्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि आज ज्या पद्धतीने ही स्पर्धा आज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेली आहे, किती उत्कंठा होती ही स्पर्धा खेळत असताना? हो, कारण की लास्ट टाइम पण आम्ही सुपर 8मध्ये पोचलेलो तर आणि खूप नर्वस झालेलो, कारण की आम्ही चांगला परफॉर्मन्स करून थोडं बॅकफुटवर गेलो. पण यावर्षी आम्ही खूप प्रॅक्टिस केली, मुलांसोबत मी जास्त इन्व्हॉल्व राहिलो, त्यांची मी प्रॅक्टिस घेतली, तर मला असं वाटतं की खूप 100% देतील मुलं. मग यावर्षी सुपर 8 नाही तर सेमीफायनल नंतर फायनलची ती ट्रॉफी नक्की खुणावेल असं म्हणू शकतो? हो, नक्कीच आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मंगेश, माझ्याबरोबर तुषार, मागच्या वर्षी स्वप्नवत प्रवास, त्याच्यानंतर पोगाव हे नाव संपूर्ण जगाला कळायला सुरुवात झाली. असं नाही की तुम्ही क्रिकेट खेळत नव्हता, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत होता. यावर्षी देखील तुम्ही धडाकेबाज चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पोगावचा संघ सातत्याने चर्चेत आला आणि शेळके ब्रदर्स, तुम्ही दोघंही बंधू दुष्यंत शेळके आणि तुम्ही स्वतः एक चांगला संघ बांधलाय. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? टॉस जिंकला तर मी फलंदाजीच घेणार होतो आणि टुर्नामेंटबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. आमच्यासाठी चांगली संधी आहे ग्रामीण संघासाठी एवढी चांगली स्पर्धा कुठे होत नाही. आणि तारीखबाईसाठी थँक्यू, कामास खेळण्याची संधी दिली. आणि ग्रामीण संघासाठी काहीतरी एक वरच्या लेवलचा क्रिकेट असतो ग्रामीण संघासाठी, तो या तारीखबाईने दिलेला आहे. थँक्यू. आणि प्रत्येक ग्रामीण टीमला शुभेच्छा आणि चांगला क्रिकेट हो. ही टुर्नामेंट आपल्यासाठी आहे, आपण चांगलं केला, चांगली टुर्नामेंट पार करा, कुठलाही गालबोट न लागता, आणि शुभेच्छा देतो बाकी पुढे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या हातात जो बॉल आहे हा ऑल कवर्ड
टेप बॉल आहे आणि हा 70-70 स्पोर्ट्सचाच बॉल आहे. लाईट बॉल त्याला टेपचं आच्छादन करण्यात आलेलं आहे आणि त्याच बॉलद्वारे आपण टेप बॉलचं षटक टाकताना इथे पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने एक वेगळा आविष्कार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. काल 2 षटकार देखील आपण पाहिले. उस्मानने षटकार मारला, सोहेलने षटकार मारला. तर या टेप बॉलची कशी तयारी केली आणि मला वाटतं 10 दिवसाच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक एक बॉक्स टेप बॉलचा 70-70 स्पोर्ट्स कडून दिलाय, तर त्याबद्दल आणि तयारीबद्दल मी विचारेन. टेप बॉलबद्दल मी बोलू शकतो की पहिला रिसीव चेंडू 70-70मधून मी केला आणि प्रॅक्टिस तर अजूनपर्यंत झाली नाही आमची, कारण का मॅच असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे टॅप बॉलची प्रॅक्टिस झाली नाही. आता बघूया. एक बॉल घेऊन मी गेलेलो नॉर्मल मॅचला, तेव्हा टाकून बघितला मातीच्या विकेटवर, तेव्हा काय नॉर्मल वाटलं नाही, पण प्रॅक्टिस नाही केली. आणि ही टेनिस क्रिकेट ओपनसाठी हा टेप बॉल बघितलेला. पण आता ग्रामीण क्रिकेटसाठी चला का वाटतं का ग्रामीण क्रिकेट पण आज ओपन क्रिकेट सोबतच आहे असं वाटतं. खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. या टेप बॉलचं षटक टाकलं जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्याबरोबर होते. एका बाजूला मंगेश होता, दुसऱ्या बाजूला तुषार होता. खूपच चांगला आणि महत्वाचा सामना रंगेल. मागच्या वर्षी आपण पाहिलं सुपर 8 पर्यंतचा प्रवास या टीमने केला होता, प्रवास सेमीफायनल पर्यंतचा. त्याच्यामुळे हा जो सामना आहे याच्यानंतरचा तो खूपच इंटरेस्टिंग असेल. परंतु न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, टॉस नुकताच झालाय, टॉस जिंकलेला आहे माहुलगाव टीमचा कॅप्टन मंगेश याने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्याकडून घेण्यात आला. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहली इनिंग की कहानी आपने चंदू सर और हमारी जबानी सुनी है. अब मैं आमंत्रित करना चाहूंगा सेकेंड इनिंग के लिए एक भिवंडी की बेहतरीन आवाज, मखमली आवाज, वॉइस ऑफ भिवंडी. प्लीज वेलकम सिद्दीक भावे सर और हमारे अजीज हर दिल अजीज दोस्त मच्छिंद्र पाटिल सर मैं इनवाइट करूंगा. सुनते हैं नेक्स्ट इनिंग की कहानी इन दोनों ही दिग्गज कमेंटेटर की जुबानी. ओवर टू सर. धन्यवाद शहजाद शेख, धन्यवाद चंदू शेट्टी जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं ग्रामीण धमाका बिग बैश की अद्भुत दुनिया की तरफ. हॅलो चेक. बेस जास्त आहे थोडासा. हॅलो चेक. भाऊ बेस कमी कर थोडासा. हॅलो चेक. हॅलो चेक. 2 नंबर. हॅलो चेक. हॅलो. इस वक्त जुड़ चुके हैं. टाइगर की तोप जिन्हें कहा जाता है, मच्छिंदर पाटिल. देखिए बहुत ही अट्रैक्शन तारिफ सैयद साहब, हेमंत बनियाल और 70-70 ने लाया है. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ ग्रामीण क्रिकेट टेप बॉल, वो भी 70-70 का. लक्ष्य यहां पे रखा है MSI के सामने 67 रनों का. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, आकाश जहांगीर और मच्छिंदर. देखिए आकाश जहांगीर इस ग्राउंड के बहुत ही जबरदस्त खिलाड़ी हैं. आप इतिहास उठा के देखिए, इस ग्राउंड पे उन्होंने कमाल की बल्लेबाजी की है. एज अ ऑल इंडिया आइकॉन खेल रहे हैं. पहली गेंद विकेटों में थी, हल्के हाथों से केवल टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन. प्रीतम बारी गेंदबाजी कर रहे हैं. मुकाबला चल रहा है MS11 झाई बनाम सुरेश मात्रे बाल्यामामा प्रतिष्ठान धाकती डहानू के बीच में. पहले बल्लेबाजी करते हुए 67 रन बने 7 ओवर में. मच्छिंदर क्या देखते हैं, दिस इज द इनफ टोटल? हाँ, कहा जा सकता है जिस प्रकार से गेंदबाजी पहले छोर में भी अच्छी हुई और इस बार भी उम्मीद की जा सकती है. प्रीतम बारी सामने से आते हुए, ओ बढ़िया गेंद, बल्ले के फेस को खोल के हल्के से कवच में धकेला, 1 रन. जयराज धनु ने भी खाता खोला. 2 पे पहुंचा स्कोर MS11 झाई का. बड़ा नाम है झाई.
ग्रामीण क्रिकेट में 15वां एडिशन आप देख रहे हैं बिग बैश 70-70 का। कमाल का अरेंजमेंट है, कमाल का एटमॉस्फियर है छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव में। आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव, कारपेट के जरिए वाइडी शॉट, डीप मिड ऑन खेला, 1 रन। सिंगल्स में रन आ रहे और प्रीतम बारी अब तक हाथ खोलने की बल्लेबाजों को जगह नहीं दे रहे हैं मैंडेटरी पावर प्ले में। अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार कर रहे हैं। P1 में इससे बेहतर गेंदबाजी कहाँ मिल सकती है। बढ़िया गेंदबाजी। जयराज धनु को क्या गेंद थी, व्हाट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल यॉर्कर। और आखिरकार देखना है काम अंपायर्स ने तीसरे अंपायर की मदद ली है। ये देखना चाहते हैं कि क्या वाकई में गेंद स्टंप को हिट की थी या फिर विकेट कीपर के पैरों से रिकोशेज हुई थी। देखिए टेक्नोलॉजी, उसका इस्तेमाल तो होना भी चाहिए। और फिर 70-70 का टेलीकास्ट हो तो दूध का दूध और पानी का पानी हो जाता है। वरुण पाटिल फाउंडेशन और कोनगांव ग्रामस्थ मंडल ग्रामीण धमाका बिग बैश 2024 में सभी का स्वागत। हालांकि माहौल काफी शानदार है, दर्शकों से खचाखच बराबर स्टेडियम, सड़सड़ का लक्ष्य मैदान के ऊपर शबनम हल्की सी गिरती हुई। दर्शकों से ये मैदान कल भी तूफान की तरह यहाँ पर सैलाब था दर्शकों का, आज भी, और आज 2024 की आखिरी शाम को हम एंजॉय कर रहे हैं। भविक सर हमारे साथ जुड़ चुके हैं, भिवंडी की मशहूर कमेंटेटर। जीत के लिए सड़सड़ का लक्ष्य है। शुरुआत हालांकि आगाज इतना अच्छा नहीं हुआ, जबकि यहाँ पर इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ती नजर आ रही है। यस, इज आउट। पहला झटका लगता हुआ जयराज धनु के रूप में। ये देखिए कमाल का टेलीकास्ट 70-70 का। मेरे ख्याल से इतनी तेज गेंद थी कि बरस जब हुई तो बेल्स निकल गई वहां पर स्टंप से। और इसीलिए तो गेंदबाज जाने जाते हैं। जिस प्रकार से गेंदबाजी मैंने पहले जिक्र किया था भविक सर की, जिस प्रकार गेंदबाजी हो रही है, सटीक लाइन को बरकरार किया जा रहा है, गेंदों को निचले हिस्से में रखा जा रहा है ताकि बल्लेबाज को ऊपर से खेलने का कोई मौका नहीं दिया जाए। अक्सर हम देखते कि पावर प्ले में गेंद बल्लेबाज पावर प्ले में अच्छी बल्लेबाज करते हैं, लेकिन इस बार लाजवाब गेंदबाजी। देखिए मचंदर, पावर प्ले दो धारी तलवार है, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। अधिकांश बार हम देखते हैं कि पावर प्ले आईसीसी ने खेलने की ताकत के लिए लाया था, लेकिन ये दो धारी तलवार भी बनती है, इसमें विकेटें भी कभी कभी गिरती है। शुरुआत ही में भविक सर जिस प्रकार से 3 के ऊपर पहला विकेट गिरा, जब बल्लेबाज के दिए विपक्ष टीम ने उनका 7 के ऊपर पहला विकेट गिरा था। प्रीतम बारी विकेट की खुराक के साथ नए बैटर मैदान में आते हुए। नए बैटर, यस, कॉम्बिनेशन कमेंट्री का हमेशा रहा है और आज मेरे साथ मचिंदर पाटिल मराठी में कमेंट्री करेंगे, जबकि नए बैटर मैदान में आते हुए आकाश जहांगीर का साथ निभाने के लिए राहुल माची, ये भी बड़ा नाम है। देखिए आकाश जहांगीर इस ग्राउंड के तो मेरा अपना मानना है बहुत ही स्पेशल खिलाड़ी है, चाहे वो सिल्वर स्टार के लिए खेले हो चाहे किसी टीम में एज आइकॉन खेले हो। वन ऑफ द ग्रेट प्लेयर, वन ऑफ द ग्रेट बैट्समैन। भूल नहीं सकते हम जो पहला ग्रामीण बिग बैश हुआ था उसमें कमाल की बल्लेबाजी की थी। प्रीतम बारी सामने से आते हुए सामना करेंगे माची। फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, जाल बिछाया था, फंस गए वहां पर और प्रीतम बारी हॅट्रिक पर। अप्रतिम गोलंदाजी, ज्या पद्धतीने आपण पाहतो की पहिल्या चेंडूत गडी बाद झाला, नंतर असं वाटलं की आता धावा उभारायचे दडपण निर्माण झालं। पुन्हा एकदा बघू शकाल ऍक्सिडेंट फ्रंट अँगलला व्हॉट अ मिस टाइमिंग स्ट्रोक, खूप सुंदर जल टिपला, दूसरा धक्का मैदानावरती। देखिए अंडर फ्लड लाइट कभी भी इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं। क्या गजब का रनिंग कैच पकड़ा था डीप में, निखिल थे पीछे, निखिल आंकड़े ने कैच पकड़ा था। उनको पता है कि क्रिकेट भी आंकड़ों का खेल है। विकेट गिरता हुआ यहाँ पे दूसरा पलटवार शुरू हो चुका है। सुरेश मात्रे बालिया मामा प्रतिष्ठान धाकती डहानू का
हमारे साथ में उनके ओनर केतन तरे साहब हैं जो जीसीए के प्रेसिडेंट भी है, ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के। देखिए प्रीतम बारी, मैं अक्सर कहता हूँ एक बारी सब पे भारी। अप्रतिम गोलंदाजी ज्यासाठी ओळखला जातो, भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण प्रीतम बारीला पाहिलं असे गोलंदाजीसाठी नेहमीचा ओळखला गोलंदाजी, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण, भेदकता, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशन, सुपर ब्युटिफुल डिलिव्हरी. ही इज ऑन द हॅट्रिक, सो लेट्स सी ही विल कंप्लीट हिज हॅट्रिक और नॉट. इट्स अ बिग अपॉर्चुनिटी फॉर द प्रीतम बारी. देखिए प्रीतम बारी हो या कोई और गेंदबाज, पहले ओवर में अगर हैट्रिक करता है तो ये बहुत बड़ा उसके अपने फन का मुजाहरा है. I think MSI in tremendous under pressure now. Excellent bowling so far from Pritam Bari. Pritam Bari हैट्रिक गेंद के साथ सामना करेंगे बैट्समैन स्वप्निल धनु. फील्ड की जमावट शॉर्ट थर्मेन, लगभग एक स्क्वायरिश शॉर्ट थर्मेन है, डीपिच गली की पोजीशन में, एक्स्ट्रा कवर सर्कल में, और इसके साथ ही हैट्रिक पूरा किया है यहां पर प्रीतम बारी ने. कुणाल सर ये बताइए कल कोई हैट्रिक हुआ था विकेटों का? नहीं. दिस इज द फर्स्ट हैट्रिक क्लेम बाय प्रीतम बारी. एक्सलंट बॉलिंग. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. स्वीप करायचा होता फटका, मात्र फटका फसलाय आणि चेंडू टपंद आतमध्ये आलाय, फलंदाजाला बाद केलाय. तिसऱ्या धक्का मैदानावरती. व्हाट अ बॉलिंग, फॅबुलस बॉलिंग, अटॅक फ्रॉम द प्रीतम बारी. आज की शाम प्रीतम बारी के नाम. ग्रामीण धमाका बिग बैश में ये विकेटों का धमाका किया है. पहला हैट्रिक आता हुआ प्रीतम बारी की तरफ से. देखिए मचेंदर, 3 गेंदों में अगर गेंदबाज 3 विकेट लेता है तो उसको हैट्रिक कहते हैं. 4 गेंदों में 4 विकेट लेता है तो उसको डबल हैट्रिक कहते हैं. 5 गेंदों में 5 विकेट लेता है तो उसको ट्रिपल हैट्रिक कहते हैं. 6 गेंदों में अगर 6 विकेट लेता है तो उसको परफेक्ट ओवर कहते हैं. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में डबल हैट्रिक का रिकॉर्ड 2 मरतबा लसित मलिंगा के नाम है, वर्ल्ड कप 2007 में, और उसके बाद T20 में न्यूजीलैंड के सामने 2019. हालांकि 2019 में राशिद खान ने भी ये हैट्रिक दिखाया जा रहा है. ये है 70-70. ये पहली गेंद जड़ में थी, परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल. ये दूसरी गेंद पिकअप शॉट खेला था, पीछे फील्डर को पाया, और ये हैट्रिक गेंद लूज शॉट प्लेड बाय बैट्समैन स्वप्निल धनु. बहुत खराब स्ट्रोक. क्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय MS जाई वर्सेस सुरेश बालेमामा माते प्रतिष्ठान ताकटी डानू. या 2 संघांमध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॉस जिंकला होता MS जाई संघाने, क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि त्यांना गरज आहे 67 धावांची. 3 वरती 3 धक्के. अप्रतिम गोलंदाजी प्रीतम बारी. नए बैटर मैदान में आए धनंजय नाइक, जबकि गेंदबाजी के लिए प्रथमेश राठौड़. इस मरतबा आगे रखी हुई गेंद थी, बल्ले का सिरा लेकर पहले बाउंस पे गेंद पहुंची है गली में. देखिए मचंदर, गली क्रिकेट की हो या महबूब की, इसके चक्कर अच्छे नहीं होते. प्रथमेश राठोड मॅन फ्रॉम सोलापूर आयकॉनकडे तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी झाली, त्यामुळे त्याच्यावरती कोणतं दडपण नसणार आहे. कारण ज्या पद्धतीनं बॉलिंगचा अटॅक राहिला प्रीतम बारीचा, पहिल्या षटकात तब्बल त्यानं 3 गडी बाद केले. देर इज नो प्रेशर ऑन द बॉलर राईट नाव. प्रथमेश ठाकुर ऑल इंडिया आइकॉन है. प्रथमेश राठौड़ ऑल इंडिया आइकॉन है. एक अब बहुत इंटरेस्टिंग फील, पहले स्लिप लगा दी गई थी लेकिन अब पीछे लगभग फ्लाई स्लिप अब वहाँ से भी उनको हटाया है. यस, एक खिलाड़ी हैं स्लिप में. इंटरेस्टिंग. प्रथमेश राठौड़ ऑल इंडिया आइकॉन, स्लॉक स्वीप किया है. ये भिंगड़ी शॉट है, गेंद निकल गई स्क्वायर लेग पर. 6 रन. व्हॉट अ शॉट. अप्रतिम डोळ्यांचं पारणं फेडा फटका, स्वीपचा फटका दाखवला. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास दाखवला मैदानावरती. दिस इज अ गुड फिनिश. पहिला मोठा हिट तुम्हाला पाहायला मिळतो. 3 गडी बाद. धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय या 10 धावसंख्येवरती मात्र येत असताना व्हॉट अ शॉट. इट्स अ ग्रेट फिनिश. कमाल का स्ट्रोक खेला है धनंजय नाइक ने. और ये देखिए टेलीकास्ट में किस तरह से क्लोज व्यू में दिखाया जा रहा है. उनको पता था गेंद बल्ले से निकली तो बाउंड्री के बाहर जाएंगी. 6 रन से उछलता हुआ स्कोर MS जाई का 10. रिवर्स खेलने की कोशिश,
विकेटों के पीछे कलेक्ट नहीं कर पाए, निशाना चूक गए वहां पे राठौड़ भाई। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। आकाश जहांगीर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय याचं आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र सुरुवात त्याच्याकडे अजून एवढी चांगली झाली नाही ज्या पद्धतीने त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असतात. गोलीचा अटॅक पहिल्या षटकात चांगला आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना संघाला आपण पाहतोय. प्रथमेश राठौड़ लेफ्ट आर्म ओवर द स्टंप, आकाश जहांगीर को स्वीप लगाना चाहते थे, ऊपर लगी, शॉट थर्मेन पे गई है। अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं, बल्ले को छूने के बाद गेंद गई थी। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ MS जाही का पहुंचा है 12 रन। ये मुकाबला जिस तरह आगे जा रहा है और टैप बॉल का एक ओव्हर है, बहुत इंटरेस्टिंग रहेगा। वंडरफुल कमबॅक. षटकार मारल्यानंतर मागच्या 2 जोडी फक्त 2च धावा आल्यात. सुंदर कमबॅक केलं मैदानावरती. गुड बॉलिंग. क्या टेलीकास्ट है क्लोज व्यू में, इस मरतबा बढ़िया गेंद बिल्कुल सामने से घुमाया था बल्लेबाज के। देखिए जब सामने से गेंद स्विंग होती है तो बल्लेबाज का फुटवर्क टेंटेटिव हो जाता है। गजब की वापसी, तीखा जवाब दिया है राठौड़ ने। कमाल की गेंद बिल्कुल सामने से, और क्या टेलीकास्ट हो रहा है 70-70 का। बैकफुट पे गए, खींच के मारा है, पुल और पावरफुल, मस्तक पे दस्तक, चाबुक शॉट। लवली हिट. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजची दादागिरी. या षटकामध्ये हॅव अ लुक ॲट डॅक्स रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. व्हॉट अ शॉट, पॉवरफुल शॉट दॅट्स वॉज. इट्स अ गुड फिनिश ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. दॅट्स अ 6. दुसरा षटकार या सत्रातील आपण पाहतोय. Wasn't a bad delivery, wasn't a bad delivery. Look at that, goes his back foot, full powerful. देखिए चारों एंगल से 70-70 पिछले शॉट को दिखा रही है। एक जमाना था जब चैनल 9 पे ये मंजर हम देखते थे। बहरहाल बहुत ही कट टू कट मैच हो रहा है। 2 ओवर की समाप्ति, एग्जैक्टली रन बने हैं, 18 विकेटें गिरी है, 3 और बचे हुए 5 ओवर में इक्वेशन आपके सामने 49 चाहिए। जो आस्किंग रन रेट है अभी भी 10 के नीचे। नेट टू नेट फाईट मुकाबला. ज्या फलंदाजी केल्या आपण पाहिलं सुरेश बालेमामा मात्र प्रतिष्ठान धाकटी डहाणू संघानं 2 षटकामध्ये त्यांच्या धाबा पाहिल्या तर 16 धाबा, आणि आपण आत्ता पाहिलं तर धावसंख्या धापलकावरती 2 षटकामध्ये 18 धाबा. नेट टू नेट फाईट सामना. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या मध्ये मनापासून स्वागत. 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून एक नवीन विक्रम आपण पाहतोय. 14 कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तारिक सैद भाईंच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व वरुण एस पाटील फाउंडेशन आणि कोणगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. वरुण पाटिल साहब को कभी भी हम भूल नहीं सकते। इसी ग्राउंड पर 16 अप्रैल को उन्होंने जो शो किया था 2015 में, KPL खासदार प्रीमियर लीग, डे एंड नाइट। तर धनंजय खेळतोय 12 वरती. गुड बॅटिंग. आकाश जहांगीर सेकंडला 4 चेंडूचा सामना कर 4 वरती करत असताना ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. अजून एक धक्का मैदानावरती. वॉट अ बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. सिद्दीक सर 4था धक्का मैदानावरती. धक्क्या मागे धक्के, या धक्क्यात कधी सावरणार हा फार मोठा प्रश्न झाला मैदानावरती. और प्रीतम बारी ने डबल हैट्रिक किया है। 4 गेंदों में 4 विकेटें, फिर यॉर्कर। क्यों कहा था सहवाग ने कि क्रिकेट में 2 ही चीजों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर। और वहां डगआउट भी देखिए, इस वक्त MS धोनी प्लेस स्टैंड और सचिन तेंदुलकर प्लेस स्टैंड। व्हाट अ बॉलिंग, दिस इज द अनप्लेबल बॉलिंग फ्रॉम प्रीतम बारी, ग्रेट बॉलिंग। 18 वरती 4. भाविक सर पहिल्या षटकामध्ये बघा, हॅव अ लुक ॲट दॅट रिप्ले. यॉर्कलँड चेंडू फलंदाज बाद. 4 विकेट बघू शकाल आपण. दुसरा विकेट कसं घेतला होता, ओ स्वीप करायचा प्रयत्न होता आणि हा पिकअप शॉट था। पिकअप शॉट. ये तो कमाल की गेंद थी, लूज शॉट खेला था। और ये जो यॉर्कर है, अनप्लेबल यॉर्कर, लुक एट दैट ब्यूटी, अनप्लेबल। पॅड अँड पॅडना 4था धक्का मैदानावरती आणि 4चे 4 धक्के देते गोलंदाज प्रीतम बारीने. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या आज की शाम प्रीतम बारी के नाम कर. पहिल्या षटकामध्ये 3 धावामध्ये 3 धक्के दिले, हॅट्रिक प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा आला, इज बॅक इन टू द अटॅक आणि लगेच पहिल्या चेंडूत गडी बाद केला. 4 धक्के मैदानावरती. ट्रिपल हैट्रिक पे आ गए हैं वहां पर प्रीतम बारी। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में सिर्फ काउंटी क्रिकेट में
ग्लेन पार्कर ने ट्रिपल हैट्रिक की है, लेकिन भिवंडी क्रिकेट में 5 गेंदबाज है जिन्होंने कारनामा अंजाम दिया है। विश्वास मात्रे, उमा चौहान, अभी पाटिल, कामतगर, कैलाश जादूगर और मनोज घाटाल। प्रशांत मल लेफ्ट हँड बल्लेबाज इन ॲट नंबर 6 वरती येत असताना प्लेसमेंट चांगली गरज होती, कारण ज्या पद्धतीने मगाशी विकेट गेले त्या पद्धतीने आता डिफेन्स स्ट्रोकला पसंत दिली। सिद्दीक सर, विकेट थांबवणं गरजेकर धाबा आल्यात मैदानावरती। 19 गडी बाद 30 षटक मार्गस्थ असताना मरता क्या ना करता, उनको पता था कि प्रीतम बारी लगातार विकेटें ले रहे हैं, पुश किया था बिल्कुल आगे बढ़कर। सिद्दीक सर, 1,50,000 म्हणजे 1.5 लाख लोकांनी आतापर्यंत हा सामना जो सुरू सामना आहे आपण हा पाहिलाय आणि काल 8,30,000 टप्पा पार केलाय। व्हॉट अचीवमेंट, ग्रेट अचीवमेंट, कॉन्ग्रॅच्युलेशन 70-70 स्पोर्ट्स। इसीलिए कहता हूं 70-70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। प्रीतम बारी वन्स अगेन यावेळी बद्दल अटक करत असताना बॅकलिपला खाली ठेवलं, फक्त दिशेले पंचायत एक्झॅक्टली मागेच करत विकेट बॅकअप केलं, बॅकअप चांगलं होतं, एकच धाव मिळणार। गोल्डन बिर्दी विकेट एकच धाव दाबल करते। आता सिद्दीक सर सावध पवित्रा घेतलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा 3 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्यात, मात्र ह्या षटकामध्ये पुन्हा विकेटचं सातत्य कायम ठेवलं प्रीतम बारीनं। This is the great bowling from Pritham Bari, bang on target. And last one was a nicely played, tucked away on the onside, but the runs getting in form of singles. प्रशांत- बल्ला उठाने ही नहीं दे रहे। प्रशांत मल एका चेंडूत एक धाव करत असताना सावध पवित्रा घेतलंय। 6व्या इनिंग नंबर 6 वरती असताना अत्यंत घातक फलंदाज स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा टक करत असताना दिशा दिली चेंडूला, योग्य दिशा चेंडू पुढे सरकला फार वेगानं, एकदा दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये। गोल्डन बिंदू विकेट, एकच धाव, सावध पवित्रा मैदानावरती। फ्रंट फुट पे आके गेंद को टर्न किया था। प्रीतम बारी को अब लग रहा है कि प्रीकॉश होकर खेल रहे, सावधानी बरत रहे हैं। क्या बॉलिंग की है प्रीतम बारी ने। ग्रामीण धमाका बिग बैश में विकेटों का धमाका करते हुए प्रीतम बारी। 21 वरती 4। मी कौतुक करीत धनंजयचं, धनंजय नाईक स्ट्राईक एंडला असताना सध्या 13 वरती खेळत असताना 5 चेंडूचा सामना केला। स्टान्स बघा त्याचा, अटॅकिंग स्टान्स मध्ये कौतुकास्पद कामगिरी त्याची आतापर्यंत राहिली। उरती विकेट टपाचा चेंडू खाली राहिलाय, फलंदाज कट करण्याचा प्रयत्न, बीट केलाय, सुपर डुलीने वन्स अगेन। कमाल की विकेट कीपिंग कर रहे हैं वहां पर विनीत अंबीरे इनर ग्लोव्स के साथ। देखिए तेज गेंदबाज के सामने इस तरह की विकेट कीपिंग कभी भी क्रिकेट में आसान नहीं रहती है। Last delivery of this over, superb over from the Pritham Bari once again is back into the attack in second spell. Lovely bowling, impressive गोलंदाजी या स्पर्धेमध्ये सर्वांना भुरल घालणारी impressive गोलंदाजी। फुल टॉस, दिशा दिली चेंडूला, बॅकलिपला खाली ठेवलं, मिड विकेटला बॅकअप आहे तिथे, एकच धाव मिळणार। षटकाची होते सांगता, 22 धावा 4 बाद 3 षटकांची सांगता होते। 3 ओवर की समाप्ति, रन बने 22, बचे हुए 4 ओवर में MS जाई को मैच जीतने के लिए 45 रन चाहिए, जो आस्किंग रन रेट है, रिक्वायर्ड रन रेट 11.25। देखिए नया आविष्कार ग्रामीण धमाका बिग बैश में, नया धमाका टेप बॉल, फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ ग्रामीण क्रिकेट, वो भी पूरा टेप बॉल 70-70 का यूटिलाइज किया जा रहा है। ये जाता है क्रेडिट 15वें एडिशन में, यानी ग्रामीण धमाका। इससे पहले आपने भले से ओपन इंडिया में देखा होगा, लेकिन बहुत अच्छा कहा था मंगेश वैती ने कि ग्रामीण क्रिकेट में पहली मर्तबा इस टेप बॉल को यूटिलाइज किया जा रहा है। तुषार चिल्के ने कहा वो प्रैक्टिस नहीं किए लेकिन अच्छा खेलेंगे। टेप बॉल ओवर सिद्दीक से प्रीतम बारीने 2 षटकं फेकली। पहिल्या षटकामध्ये 3 धावा देत 1 गडी बाद केला, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा देत 1 गडी बाद केला त्यानं, म्हणजे त्याचा गोलंदाजीचा विषय खूप सुंदर राहिला। 7 धावा देत त्यानं 4 गडी बाद केलेत। मी म्हणे पाठीचा कणा ठरला गोलंदाज, बॅकबोन, ब्युटिफुल बॉलिंग। नवीन षटक गोलंदाजीचे परिवर्तन, करण अंबीरे टेप बॉलचा वापर केलाय, कट केलाय बॅकफुटला जाऊन, आता सावध पवित्रा घ्यावा लागेल। ज्या पद्धतीने मगाशी पाहिलं टेप बॉल होती, मगाशी देखील सावध पवित्रा घेतला। मात्र सिद्दीक सर एक गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन की या टेप बॉलवरती काल उस्मान पटेल, सोहेल शेखने षटकार देखील मारलेत। बिल्कुल, लेकिन ये नया इन्वेंशन जो लाया है 70-70 ने, ये बहुत अट्रैक्ट रहेगा। इसका कारण है कि इस गेंद से टीमें प्रैक्टिस करेंगी बॉलिंग की, बैटिंग की। ये जो अट्रैक्शन लाया है ये बहुत देर तक चलेगा।
हो, एक वेगळी संकल्पना, खूप चांगली अभूतपूर्व संकल्पना मी म्हणेन. तारिक सैद यांच्या माध्यमातून, वरुण एस पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो. ग्रामीणचा धमाका अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. उचले घेणार चेंडू याली फक्त ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफसाईडला घेण्यास भाग पडला. वेगवानं त्याच्या पुढे सरकला, मात्र चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं नाही जमलं. एकच धाव मैदानावरती. सिद्दीक सर, या षटकामध्ये देखील सावध पवित्रा. थोड़ा हम टेप बॉल के बारे में देखते हैं. आपने क्या देखा पिछली 2 गेंद में? मेरा अपना मानना है कि टेप बॉल पिच होने के बाद बहुत तेज निकल रहा है और हल्का सा स्किड भी हो रहा है. हा, निश्चित स्विंग पण होते, चेंडूला गती देखील जास्त प्राप्त केली जाते. पंचाची कामगिरी पाहत असताना मिस्टर निरंजन राणावत सर, मिस्टर दीपक सर, मिस्टर रमाकांत पवार सर आणि मिस्टर शशी साडम सर असे 4 पंच आपण स्पर्धेत पाहतोय. चांगले अनुभव पंच. टाकेला फलंदाज धनंजय नाईक 15 वरती खेळत असताना 8 चेंडूचा आतापर्यंत सामना केला. गुड बॅटिंग फ्रॉम धनंजय. बाउंड चेंडू टप्पाकेनंतर थोडंसं आतमध्ये येत असताना टॅप केला चेंडूला. गलीमध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळणार अंधाल सगळ्या धापलकावरती. धनंजय खेळतो 16 वरती. प्रशांत त्याला साथ देतो 3 वरती. 25 धाबा 4 बाद. चौथे षटक मार्गस्थ असताना. I think great bowling from Karan Ambire. He bowled bang on target and no room so far for batsmen. Runs getting is still difficult for MSI and the asking required run rate is creeping now. टाकेला फलंदाज प्रशांत मळ. ग्रेट डिलिव्हरी. टपाती चेंडू खाली राहिला. फलंदाज ऑन सर यांच्या नाते बीट झालाय. या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आतापर्यंत झाली, कारण ज्या पद्धतीनं बघा ऍक्च्युअली प्ले कसला चेंडू खाली राहिलाय. फलंदाजाला बीट केलं, विकेट कीपर बीट केला. डॉट डिलिव्हरी. यही कारण मैं कह रहा था कि टेप बॉल से अगर तेज गेंदबाजी कर रहा है तो और उसकी पिचिंग सही है कुडलेन और उसके करीब, तो आपने देखा कि गेंदें नीचे रह रही. अब स्पिन गेंदबाज इसका कैसा लाभ उठाता है, लेकिन ये अट्रैक्शन बहुत लंबा चलेगा. लास्ट 2 more drills to go up. Tape ball in this over. Good balling once again. चेंडूची लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, accuracy, perfection, direction, variation. It's a beautiful air. There is no chance for the run. Good balling. धीरे धीरे प्रेशर बिल्डअप होता हुआ बल्लेबाजी MS11 जाई पर. I think MS11 badly netting some a huge stroke here because the required run rate is now up to the touch to the 12. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 45 धावा, 25 धावा, 42 धावांची अजूनही गरज आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग वन्स अगेन. तिसऱ्यांदा चेंडू बीट केल्यामध्ये विकेट किपरला बीट करत चेंडू जातोय तो मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये. आणि नशिबाचा चौकार, लक फॅक्टर ऑन बाईचा चौकार मिळाला आहे. आणि धावसंख्येला गती येणार. षटकाची झाली सांगता. एकूण धावा आमचे स्कोर आम्हाला सांगतील. इन ऍक्शन मध्ये बघू शकाल आपण. ऍक्शन रिप्ले बघा. विकेट किपरला चेंडू ग्लव्सला ब्रश होऊन चेंडू थर्ड मॅन मध्ये गेला. किती गती होती चेंडू मध्ये. भन्नाट वेग, वेगवान गोलंदाजी. षटकाची सांगता. देखिए रन आना जरूरी है, रन किस तरह आ रहे हैं जरूरी नहीं. चौका किस्मत का आता हुआ और ओवर समाप्त होते हुए इस वक्त 4 रन बने. MSI के 29 ओवर बचे, 3 और रन चाहिए. 38. व्हाट अ मैच. क्या मुकाबला हो रहा है. देखिए 5वें ओवर में कहीं ना कहीं बल्लेबाजों को थोड़ा रिस्क लेना होगा, क्योंकि रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है और किस्मत भी बहादुरों का साथ देती है. ये देखिए हन्नान प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीजन 4 18 से 23 फरवरी 2025. द थ्रिल इज अबाउट टू दी अनफोल्ड फ्रॉम दी फेब्रुवरी. ये हन्नान प्रीमियर लीग होने जा रहा है 70-70 पे. ये उत्तर प्रदेश धमाका बिग बैश 24 फरवरी से 26 फरवरी नए साल का नया तोहफा रेड डेविल्स 70-70 का टेलीकास्ट देखना ना भूलिए. बड़ी राशियों के साथ 10 लाख 6 लाख. और ये है 70-70 का ओरिजिनल बॉल लगा तो 6. ये टेप बॉल भी आपको दिखाया जाएगा 70-70 का. बहरहाल खेल की तरफ ओमकार तामोरे को मोर्चे पे लगा है. लवली शॉट. नाईस जबरदस्त स्वीट टायमिंग. समोर केला. शतक जज करतो फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती. धक्का क्रमांक 5. व्हॉट अ सेलिब्रेशन ऑन द स्क्रीन बोर्ड. 29 वरती 5 धक्के. कधी सावरणाऱ्या धक्क्यातला संघ मोठा प्रश्न निर्माण झालाय. ये देखिए जूजी ऑपोली थी, थोड़ा सा ताकत नहीं लगा पाए. पीछे फील्डर था वाइडिश लॉन्ग ऑन पे. अब देखना है
कि जान हथेली पे लेके बल्लेबाजों को एमएच जाई के बल्लेबाजी करना होगी। देखिए रिस्क लेना होगा और रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों का साथ देती है और मचिंदर रिस्क हो या इश्क हो ये बहादुरों का ही काम है। हे देखिए ऍक्शन रिप्ले देखिए ओमकारला आपण बघतो चेहऱ्यावरती किती स्मित असं होतं ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत एखादा गोलंदाज तेंडुलकरच्या विकेट घेत असत तेव्हा जे एक्सप्रेशन होतं तसं आपण पाहिलं. गुड बॉलिंग थँक्स अलॉट 70-70 प्रत्येक अँगलना ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवलं होतं. 14 कॅमेऱ्याचा वापर हा देखील आविष्कार असणार आहे. प्रथमच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये टेप बॉलचा वापर केलाय हा देखील आविष्कार असणार आहे आणि मागच्या 2 वर्षाचा अभूतपूर्व याच्यानंतर ही स्पर्धा तिसऱ्या अंगामध्ये पाहायला मिळते तुम्हाला. सबसे बड़ी बात है कि 14 कैमरे जो ऑपरेट कर रहे हैं सभी प्रोफेशनल हैं और ऑनलाइन की तो बात ही अलग है. प्रज्योत आंबेरे स्टाकेंडला उडवून दिलाय चेंडूला असे पुढे सरकलाय त्याच्या बाकेमध्ये यस इट इज वन मोर विकेट गोज डाऊन. व्हॉट्स गोइंग ऑन नाव अनदर विकेट गोज डाऊन. व्हॉट अ बॉलिंग वन्स अगेन. अजून एक धक्का मैदानावरती. सिद्दीक सर परिस्थिती गंभीर आहे मैदानावरती. पहले प्रीतम बारी ने अब ओमकार तामोड़े ने जाई की जो बल्लेबाजी है उसको बिल्कुल तोड़ दिया है. दूसरे लफ्जों में हम कह सकते हैं कि लगभग खाई की तरफ उनको भेज दिया है. और सेम ऍक्शन त्याची सेम ऍक्शन बघू शकाल स्क्रीन वरती आपण ज्यावेळी तो सेलिब्रेशन करतो. हॅव लुक ॲट द ऍक्शन रिप्ले ऑन फ्रॉम साइड एंगल. दूर से खेला था वहां पे दूर से खेला था और विकेट लेने के बाद तामोड़े का ये जश्न देखिए ये तो होना है. आप ग्रामीण धमाका बिग बैश खेल रहे हैं और जैसा कुणाल दाते सर ने बताया कि पिछले साल 10 लाख थी इस साल 12 लाख प्राइस कर दिया गया है. इज ऑन द हॅट्रिक. बघायचं प्रीतम हरेने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक नंतर 4 गडी बाद केलेत त्यानं आणि बघायचं हा गोलंदाज इज ऑन द हॅट्रिक. सिद्दीक सर लक्ष मोठं नव्हतं मध्ये ज्यामध्ये सुरुवात डगमलीत झाली. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के दिले प्रीतम बारीनं. सुरुवात दमदार झाली. मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 14 धाबा आल्या होत्या. मध्ये तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 4 धाबा आल्यात. त्यामुळे दडपण निर्माण केलं. देर इज अ प्रेशर ऑन द बॅट्समॅन. गुड बॉलिंग इज ऑन द हॅट्रिक. लेट्स सी. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक गतीचा कमी वापर केलाय. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाही. सिद्दीक सर देखिए दोनों टीमें बहुत मजबूत है. दोनों टीमों में ऑल इंडिया है कौन है. विकेट बहुत अच्छा बनाया गया है. बिल्कुल प्योर स्पोर्टिंग विकेट है. आप अच्छी गेंदबाजी भी इस पे कर सकते हैं अच्छी बल्लेबाजी भी कर सकते हैं. 5वं षटक मार्गस्थ 29 धावा 6 बासी आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 67 धावांचा पाठला करत असताना संघ ओ वेल लेफ्ट जाऊ दिलं चेंडूला. माहिती होतं चेंडू वाईट जाईल त्यामध्ये चेंडूचा बाहेर निघतोय. वाईटचा इशारा घडला. पहिला वाईट चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी झाली. आता मध्ये पहिला वाईट आपण पाहतोय. इससे साबित होता है कि कितनी डिसिप्लिन गेंदबाजी अब तक की है सुरेश मात्रे बाल्या मामा प्रतिष्ठान धाकती डहाणू ने. अप्रतिम गोलंदाजी मैदानात आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिला वाईट आपण पाहतोय तोही 5व्या षटकामध्ये आणि तोही 4था चेंडू. गुड बॉलिंग समोर ठेवलाय. बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमला. एकच धाव मिळणार. सिद्दीक सर भरपूर उशीर झाला. मागच्या 7 ते 8 चेंडूचा आपण विचार केला एकही मोठा फटका पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 षटकार पाहिले त्यानंतर मध्ये चौकार षटकार पाहायला मिळाले. डिसिप्लिन गोलंदाजी अनुशासित गोलंदाजी. देखिए सबसे बड़ी बात है कि उन्होंने बल्लेबाजों को पकड़ के गेंदबाजी की है. बिल्कुल विकेट टू विकेट गेंदबाजी की है. जाई संघ आता मजबूत स्थितीमध्ये असतं. त्या डहाणू संघाला भरपूर विचार करावा लागतोय. बॅट अँड पॅड मध्ये एक्झिक्युशन चांगलं होतं. मिड विकेट बॅकअप देस एक्झॅक्टली स्क्रीन समोर. गुड फिल्डिंग. एकच धाव. एकेरी धावांनी काही होणार नाही कारण प्रचंड प्रेशर आहे कारण चेंडू कमी धावांचं गणित जास्त आहे. 29 धावा दापलकावरती 32 बाद. 5वं षटक मार्ग असताना फायनल ऑफ द 5th ओव्हर जिंकण्यासाठी 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आपण पाहतोय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 पर्व अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. Final delivery of this over. 32 loss of the 6 wickets. It's very difficult but not impossible. Last delivery. On side la खेचला फटका. Square of the wicket पंचायत exactly मागे. Yes it is taken. One more wicket goes down. आणि बघा ऍक्शन सेम ऍक्शन मोरेची. पुन्हा एकदा तीच पाहायला मिळते ओमकारची. ज्या ओमकारनं जेव्हा गडी बाद केले तेव्हा ते तीच ऍक्शन पाहिले. आता देखील तीच ऍक्शन या षटकामध्ये 3 बाद. व्हाट अ बॉलिंग सिद्दीक सर. देखिए एमएस जाई की तरफ सिर्फ एक ही हिस्सा जाता है पार्ट जाता है कि सबको बल्लेबाजी मिल रही. ननेश्वर बताइए कि अब तक कितनी विकेटें गिरी है.
5 ओवर की समाप्ति, रन बने हैं कुल मिलाकर 32 विकेटें गिरी है, 7 ओवर बचे हैं, 2 और रन चाहिए 35। डू और डाई, हालांकि लीग मैचेस हैं, इसमें आपको मौका जरूर रहता है, लेकिन दुनिया में कौन ऐसा है जो नंबर 1 पे रहना नहीं चाहता है। इम्पैक्ट प्लेयर को यूज किया गया है। अब इम्पैक्ट प्लेयर असर डालता है या नहीं, 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. हे बघू शकाल 77 एडिशन, न्यू लॉन्च, ब्यूटीफुल कलर ऑन स्क्रीन बोर्ड. यस, अंपायर का कहना है कि इम्पैक्ट प्लेयर आए। बॉलर कौन? इम्पैक्ट प्लेयर को बारा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए करण अंबीरे को लगाया गया है, बड़ा नाम है। पटकी भी गेंद, कंट्रोल पुल शॉट है, विकेट एरिया है, गेंद निकल गई है, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। इस तरह के अब शॉट की जरूरत है और थोड़ी हिम्मत जुटाइए। बाएं हाथ के बैट्समैन कमाल का स्ट्रोक खेला है, कंट्रोल शॉट। प्रशांत मल ने अब 11 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 31। बेहतरीन हुक शॉट, कंट्रोल हुक शॉट, गोज इज बैक फुट, एंगलिंग his body, hooks as ball through the square leg fence for 4। करण अंबीरे प्रशांत मल के लिए इस मर्तबा फिर उसी तरह का शॉट खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल शरीर पे थी, डॉट गेंद, तीखा जवाब दिया है, अच्छी वापसी। हो, चांगलं कमबॅक करायचे. ज्यावेळी चौकार मारत आहे बघा, गोलंदाजीमध्ये परिवर्तन, आता हिट झालं त्या थाय पॅडला. विकेट किपरचे ऍक्शन बघू शकाल आपण. डॉट चेंडू, 10 चेंडू, 31 धावांची गरज. यहां से MS जाई को अगर मैच को ऑन रखना है तो 2 बड़े शॉट तो इस ओवर में खेलने ही खेलने होंगे। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, इसीलिए इसमें किसी तरह की भी प्रिडिक्शन फेल है। इस मर्तबा पुल फोर्स किया है गेंद को, फील्डर है पीछे, एक और विकेट। 8वां झटका लगा है यहां पर MS जाई को, बिल्कुल ताश की पत्तों की तरह बारी बिखरती हुई। ऍब्सोल्युटली नो डाऊट, विकेट्स आर फॉलिंग लाईक आउट्स ऑफ कार्ड. ज्या पद्धतीने विकेट पडले मैदानावरती बघा, ऍक्शन रिप्ले कसा येतो राहिला. खूप लवकर फटका खेळलाय, एलिव्हेशन कमी होतं, लॅक ऑफ पॉवर, ताकदीचा कमी वापर, सुंदर झेंडी बद असताना सिद्दीक बसर. आता परिस्थिती फार कठीण आहे. 9 चेंडू आणि आता गरज आहे ती मात्र 31 धावांची. आणि गडी बाद झाले आतापर्यंत 8-2 ची लाइफलाइन बाकी है. अब इस प्रकार का खेलना है, सांप भी मरे और लाठी भी न टूटे. देखिए, बैकफुट पे जाके आप जब फोर्स करते हैं तो उसमें बहुत ताकत लगती है। फोर्सिंग स्ट्रोक को जबरदस्ती स्ट्रोक कहते हैं और जबरदस्ती में कभी कभी ही जबरदस्त शॉट आता है। आप बने रहिए हमारे साथ और देखते रहेगा ग्रामीण धमाका बिग बैश कोनगांव 2024-25 नए साल का भी तोहफा है और आज 2024 की भी यादें साथ में है। 10व्या क्रमांकावरती प्रेश आलाय. भाविक थोडंसं कठीण झालं हे मैदानावरती, कारण आपण ज्यावेळी प्रेडिक्शन केलं होतं 67 धावा कोटाचे होतं, सोपं लक्ष वाढत. सुरुवातीला मात्र प्रीतमबारीनं दिलेले धक्के पहिल्या षटकामध्ये ते फार महत्वाचे होते. एग्जैक्टली, करण अंबीरे नए बैट्समैन प्रियश आए बल्लेबाजी को, बैकफुट पे गए, पंच किया है, पीछे खिलाड़ी है, विकेट नंबर 9। क्या MS जाई आउट होने जा रही है, ऑल आउट। हो, परिस्थिती तशीच पाहायला मिळाली बघा. बघू शकाल कसं बॅकफुटला गेला, पंच केला चेंडूला, मध्ये पुन्हा एलिव्हेशन कमी, पुन्हा ताकदीचा कमी वापर, एका मागणे विकेटचं सातत्य आणि शेवटची जोडी मैदानावरती. हॅव अ लुक ॲट द रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल बाय 70 स्पोर्ट्स. सच अ ग्रेट अचीवमेंट एंड इट्स टेकन ब्यूटिफुली. कमाल का कैच पकड़ा है, आखिरी जोड़ी MS जाई के बीच मैदान पे। आप बने रहिए हमारे साथ साल के आखिरी दिन में भी और नए साल के आगाज में भी।
सिद्दीक सर वाटते इथनं सामना कमबॅक होऊ शकतो 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी 31 धावा कुटायच्या शेवटच्या 2 चेंडू एखादा षटकार आला कमबॅक होऊ शकतो मैदानावरती देखिए क्रिकेट इसमें कुछ कहा नहीं जा सकता, चीज़ें बदलने में बहुत समय ज़्यादा नहीं लगता है, लेकिन थोड़ा सा मुझे ऐसा लगता है कि ये मिशन इम्पॉसिबल है। और ये हैट्रिक पे आ गए, लगातार गेंदबाज हैट्रिक पे आ रहे हैं। करण अंबिरे खेला है, क्या हैट्रिक पूरा नहीं, मस्तक पे दस्तक, 6 रन। कौन कहेगा कि 11वें नंबर के बैट्समैन का शॉट है? हेच तर वैशिष्ट्य ग्रामीण धमाक्याचं बघा, बॅकफुटला गेला किती लवकर चेंडूला कनेक्ट केलं आणि समीकरण वेगाने बदललंय। आता मध्ये 7 चेंडू भाविक सर 25 धावांची गरज आहे, मध्ये शेवटची जोडी मैदानावरती 7-25 का इक्वेशन, अभी भी हिम्मत नहीं आ रही है MS स्पोर्ट MS 11 जाई ने। इस मरतबा क्रीज में पीछे जाके ऑन ड्राइव किया है, डीप मिड ऑन पे गेंद को उठाया है, 1 रन। ओवर समाप्त होते हुए 6 रन बने, कुल मिलाकर 43, 6 गेंदे और 24 रन। अगर 6 गेंदों में 10वें 11वें नंबर के बल्लेबाज ने 24 रन बनाए तो ये जो 31 है ये जनवरी के 31 तक जश्न चलेगा। 36 मिनट और 55 सेकेंड ऑन फील्ड अंपायर लिए गए, 36 मिनट और 55 सेकेंड। एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल में आएगा। 70-70 तारीफ सैयद की ये जादुई दुनिया है जहां पर 70-70 बैट, 70-70 बॉल, 70-70 किट्स, 70-70 टेलीकास्ट लाइव स्ट्रीम, 70-70 न्यू लॉन्चेस भी होने जा रहे हैं, ये आप देख सकते हैं। 70-70 बैट कलेक्शन, 70-70 बैट कवर्स मल्टी कलर्स में, 70-70 बैग, ये 70-70 शॉक्स स्पेशल। प्रथमेश राठौड़ ऑल इंडिया आइकॉन, बल्ले के करीब से गेंद बल्लेबाज को घुमाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। गुड बॉलिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, दुसऱ्या असताना गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला राहिला। 5 चेंडू 24 धावा, शेवटची जोडी मैदानावरती। राठौड़ सामने से आते हुए क्रीज में पीछे जाके खेलने की कोशिश, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम, लेग बाय। अब गेंदे बची है 4 और रन चाहिए 23। बड़ा नाम है प्रथमेश राठौड़, ऑल इंडिया आइकॉन है। केतन तरे बहुत खुश है अपनी टीम के परफॉर्मेंस से, GCA के प्रेसिडेंट है। आगे रखी हुई गेंद वाइड यॉर्कर, बल्लेबाज के पैर नहीं चल रहे। जहां पे मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। सिद्दीक सर एका गोष्टीवर लक्ष वेधतो तुमचं, आतापर्यंत आपण पाहतोय 7वं षटक मार्गाचे 3 चेंडूचा खेळ संपलाय। एवढ्या गोलंदाजीमध्ये फक्त एकच चेंडू तुम्हाला वाईट पाहायला मिळाला, किती कंट्रोल गोलंदाजी झाली। इस मरतबा गेंद मोटा लीडिंग एज और ऑल आउट। क्या मिक्सअप है, एक्सलेंट। तो इस मैच को जीत लिया है सुरेश मात्रे, बालिया मामा प्रतिष्ठान, दागती ढानू ने। कॉन्ग्रेचुलेशन केतन तरे साहब एंड प्रीतम बाड़ी एंड ऑल टीम। हार्ड लक MS जाई। चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर। पहले बल्लेबाजी करते हुए 18 रन नॉट आउट बनाए। गेंदबाजी की 2 ओवर, कुल मिलाकर 7 रन और 4 विकेट। प्रीतम बारी, एक बारी सब पे भारी। मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू प्रीतम बारी। चलते हैं पोस्ट मैच